आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर MP ढोरे सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय अवचार सर, आजच्या कार्यक्रमाला लाभलेले पाहुणे व वक्ते माननीय ॲडव्होकेट उषा माणिकपुरे मॅम व प्रोफेसर अमर दामले सर, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षक कर्मचारी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, संवेदनशील व महत्वाच्या विषयावर आजचे वक्ते आपले मार्गदर्शन करणार आहेत. आजचा विषय सेक्शुअल हॅरासमेंट ॲट वर्कप्लेस म्हणजेच कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ. स्त्री आता कामासाठी घराबाहेर पडली, आत्मविश्वासाने ती आता सर्वच क्षेत्रात काम करते, पण कधी कधी काम करताना तिला कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. मग अशा वेळेस तिला कायदा कशा प्रकारे मदत करू शकतो जेणेकरून ती स्वतःसाठी लढा देऊ शकेल हे तिला माहीत असणे आवश्यक आहे. याविषयी आपल्याला कायदेविषयक ज्ञान देण्यासाठी, आपले मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यामध्ये कायदे विषयातील तज्ञ अतिशय अनुभवी अशा ॲडव्होकेट उषा माणिकपुरे मॅम उपस्थित आहे. मॅम, मी आपले महाविद्यालयातर्फे व ICC कमिटी तर्फे स्वागत करते. थँक्यू मॅडम. तसेच असे प्रकार समाजात होऊच नये हा प्रयत्न करणे, अशी पिढी घडवणे आपणा शिक्षकांचे काम आहे. तसेच अशा प्रसंगात स्वतःचे मनोबल कसे प्रबळ ठेवावे या सर्व विषयांवर आपले मार्गदर्शन करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ व उत्तम वक्ते प्रोफेसर अमर दामले सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी त्यांचेही महाविद्यालयातर्फे व ICC कमिटी तर्फे स्वागत करते. वेलकम सर. 2013 मध्ये आलेल्या कायद्यानुसार कामाचे ठिकाण हे महिलांसाठी सुरक्षित असलं पाहिजे आणि म्हणून प्रत्येक संस्थेत, प्रत्येक ऑफिसमध्ये एक इंटरनल कंप्लेंट कमिटी स्थापन करणे आवश्यक करण्यात आले. आपल्या महाविद्यालयातील सध्याच्या ICC कमिटीमध्ये डॉक्टर रश्मी उरकुडे मॅम या प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत. तसेच प्रोफेसर RN देशमुख सर, ॲडव्होकेट तेजस्विनी खाडे मॅम व मी स्वतः म्हणजे मिसेस अनुपमा मेंढे हे सर्व कमिटीचे सदस्य आहोत. सर्वप्रथम मी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी ICC कमिटीच्या प्रिसाइडिंग ऑफिसर डॉक्टर रश्मी उरकुडे मॅम यांना आमंत्रित करते. प्लीज मॅम. धन्यवाद अनुपमा मॅडम. नमस्कार, मी डॉक्टर रश्मी उरकुडे, प्रिसाइडिंग ऑफिसर अंतर्गत तक्रार समिती, आपल्या सर्वांचे पुनश्च स्वागत करते. सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस हा तसा अत्यंत संवेदनशील विषय. आपणा सर्वांनाच माहिती आहे की आपल्या भारतात 21व्या शतकात स्त्री पुरुष अनेक क्षेत्रात किंबहुना सर्वच क्षेत्रात बरोबरीने काम करत आहेत. स्त्रीला अनेक ठिकाणी आपले कर्तृत्व गाजवण्याची संधी मिळते. रेल्वेचे इंजिन चालवण्यापासून तर देश चालवण्यापर्यंत आणि लढाऊ विमान उडवण्यापासून ते एव्हरेस्ट शिखर सर करण्यापर्यंत कुठल्याही क्षेत्रात महिला मागे नाही. असे असले तरीही बरेचदा कामाच्या ठिकाणी महिलांना त्रास सहन करावा लागतो. अनेकदा हा त्रास सेक्शुअल हॅरॅसमेंट पर्यंत गंभीर असू शकतो. महिलांचे शिक्षणाचे प्रमाण वाढले, त्यांचे कामाचे प्रमाण वाढले, नोकरीतील तिचे स्थान उंचावले. हल्ली अनेक महिलांना महानगरांमध्ये, विशेषतः IT सेक्टरमध्ये रात्री उशिरापर्यंत काम करायला लागतं. महिला आपले कर्तृत्व सिद्ध करण्याकरता तसेच अर्थार्जनासाठी बाहेरच्या जगात वावरू लागल्या. त्यामुळे जिथे महिला काम करतात त्या कामाच्या ठिकाणी त्यांना निर्भयपणे काम करता यावे याकरिता केंद्र सरकारने कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा 2013 मध्ये अंमलात आणला. याकरता सर्वोच्च न्यायालयाने विशाखा मार्गदर्शक तत्वे पारित केली. अत्यंत गाजलेल्या राजस्थानमधील भौरी देवी प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने विशाखा मार्गदर्शक तत्वे प्रकाशित केली. पुढे त्याचेच रूपांतर सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमन ॲट वर्कप्लेस प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट 2013 या कायद्यात करण्यात आले. म्हणूनच महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून सुरक्षा देण्यासाठी या कायद्यातील तरतुदींबाबत महाविद्यालयातील सर्व घटक जसे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी याकरिता आजच्या कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले आहे. ॲडव्होकेट याकरिता आपण ॲडव्होकेट उषा माणिकपुरे मॅडम आणि प्रसिद्ध सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर प्राध्यापक अमर दामले यांना इथे आमंत्रित केले आहे. आजच्या कार्यक्रमाला अनुसरून मी एक कविता लिहिलेली आहे. या कवितेचा मतितार्थ सर्वांनी समजून घ्यावा असे मला अपेक्षित आहे. तर ही कविता मी तुम्हाला वाचून दाखवते. आजच्या कार्यक्रमाला ही कविता साजेशी आहे असं मला वाटतं. ही कविता मी तुमच्यासमोर सादर करते. म्हणजे हे जे सेक्शुअल हॅरासमेंट ॲट वर्क प्लेस किंवा महिलांची जे छळवणूक, प्रत्येक गोष्टीच्या प्लस आणि मायनस पॉइंट्स असतात. प्रत्येक गोष्टीला नाण्यांना दोन बाजू असतात. या सर्व गोष्टी मी या कवितेमध्ये मांडलेल्या आहेत. तर ही कविता ऐका तुम्ही. ना सोचो कुछ गलत उसके बारे में, ना सोचो कुछ गलत उसके बारे में, ना मन में ऐसी ईर्ष्या जगाओ, ना मन में ऐसी ईर्ष्या जगाओ. शायद वह किसी की माँ हो, बहन हो, बेटी हो. शायद वो किसी की माँ हो, बहन हो, बेटी हो. साथ साथ पढ़ते हो, साथ साथ पढ़ते हो, दफ्तर में मिलकर काम करते हो. साथ साथ पढ़ते हो, दफ्तर में मिलकर काम करते हो. वो भी तो अपनी काबिलियत से यह सब हासिल कर पाई. वो भी तो अपनी काबिलियत से यह सब हासिल कर पाई. उसका सम्मान करो, उसका सम्मान करो. आगे की पंक्तियां बहुत महत्वपूर्ण है. जरा गौर से सुनिए. किसी की गलत सोच, किसी की गलत सोच कहीं सैलाब में ना बदल जाए. किसी की गलत सोच कहीं सैलाब में ना बदल जाए. झिंझोड़ कर ना रख उसे, झिंझोड़ कर ना रख उसे. पलट कर कहीं आपकी ही कश्ती ना डुबा डाले. पलट कर कहीं आपकी ही कश्ती ना डुबा डाले. आगे की लाइनें भी इतनी ही महत्वपूर्ण है, कृपया ध्यान दें. हे नारी, हे नारी, किंतु तू भी ये याद रख. हे नारी, किंतु तू भी ये याद रख. ना गलत इल्जाम लगा उस पर, ना गलत इल्जाम लगा उस पर. वो भी तो किसी का पिता है, वो भी तो किसी का पिता है, किसी का भाई है, किसी का बेटा है. वो भी तो किसी का पिता है, किसी का भाई है, किसी का बेटा है. उसके भी तो कुछ सुनहरे सपने हैं, उसके भी तो कुछ सुनहरे सपने हैं. उसका भी तो सुंदर सुखी संसार है, उसका भी तो सुंदर सुखी संसार है. सो इन चंद पंक्तियों के साथ मैं अपने प्रास्ताविक शब्द समाप्त करती हूँ. धन्यवाद. नाउ आई रिक्वेस्ट ब्राह्मणकर मॅडम टू कॅरी दी फर्दर पोस्ट. धन्यवाद मॅडम. खूपच सुंदर, अतिशय छान भावना तुम्ही आपल्या कवितेतून सर्वांसमोर मांडल्या. खूप सुंदर संदेश यामध्ये दडलेला आहे व सर्वांनी त्याचे अवलंबन केले तर समाजात अशा घटना घडणारच नाही. धन्यवाद. समोर आपण एवढ्या चांगल्या कवयित्री आहात हे पहिल्यांदाच कळले. धन्यवाद मॅडम. आजचा विषय हा अतिशय संवेदनशील आहे. एकतर समाज या संबंध विषयाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. त्यामुळे त्या महिलेला याबद्दल कसं बोलावं, काय करावं हे समजतच नाही. म्हणूनच या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपल्याला या विषयातील तज्ञ ॲडव्होकेट उषा माणिकपुरे मॅम लाभलेले आहे. मॅम, आपण असिस्टंट गव्हर्नमेंट लीडर म्हणून सेशन कोर्ट नागपूर येथे आपली सेवा दिलेली आहे. तसेच मॅडम विदर्भ लेडी लॉयर्स संघटनेच्या जॉईंट सेक्रेटरी सुद्धा राहून चुकल्या आहेत. आपण शेकडो क्रिमिनल केसेस हाताळल्या आहेत. आपण नागपूर जिल्हा परिषद, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया यांच्या ॲडव्होकेट पॅनलवर पण कार्यरत आहात. मॅम, मी पुनश्च आपले एकदा स्वागत करते व आम्हा सर्वांचे या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आमंत्रित करते. प्लीज मॅम. Thank you, madam. Am I audible to all? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Honorable Chairman, sir, Shri Dhore, sir, presiding officer of the session, Mrs. Urkude, ma'am, respected committee members, and the participants. A very good afternoon to all of you. Our today's topic is awareness about the act which is known as the Sexual Harassment of Women at Workplace Prevention, Prohibition and Redressal Act 2013.
which we knows as a post 2013. कॉमन फ्रेज मध्ये आपण त्याला पोस्ट 2013 या नावानं देखील ओळखतो. नाउ दिस ऍक्ट इज ऍप्लिकेबल टू द एंटायर इंडिया. आपण जर नेहमी कायद्याची पुस्तकं चाळली किंवा कायद्याच्या पुस्तकांमध्ये पहिलं पान जरी बघितलं तर त्यामध्ये आपल्या सगळ्यांना असं दिसून येतं की प्रत्येक कायद्याच्या पुस्तकात असतं की हा कायदा जम्मू आणि काश्मीर सोडून इतरत्र सर्वत्र लागू. पण या कायद्याचं हे वैशिष्ट्य आहे की या कायद्याला जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा अप्रुव्हल देण्यात आलेला आहे आणि हा कायदा जम्मू आणि काश्मीरला सुद्धा ऍप्लिकेबल आहे. याचं कारण हेच की जम्मू काश्मीरमध्ये महिला आहेतच ना, आणि महिला म्हटल्यानंतर हरासमेंट आणि पर्टिक्युलरली सेक्शुअल हरासमेंट हा जो विषय या कायद्या अंतर्गत आपल्याला आता इथे डिस्कस करायचा आहे तो हा सर्वत्र लागू आहे. आणि म्हणून हा कायदा भारतात सर्वत्र लागू करण्यात आलेला आहे. आता या कायद्याबद्दल सांगायचं झालं तर कायदा म्हणजे काय, तर टोटल या कायद्यामध्ये 30 सेक्शन्स आणि 8 चॅप्टर यामध्ये या कायद्याची विभागणी करण्यात आलेली आहे. आता ती विभागणी आपण बघू तर या विभागणीमध्ये महत्वाचे जे प्रोव्हिजन्स आहेत रिलेटिंग टू अवर वर्क प्लेस याबद्दल आपण इथे या सेशन मध्ये डिस्कस करूया. बेसिकली this act provides a gender equality and guarantee against the sexual harassment. या कायद्याचं जिस्टच हे आहे की this act provides a gender equality and gender guarantee against the sexual harassment. आता सर्वांच्या मनात हा एक प्रश्न येतो की 2013 मध्ये हा कायदा आला तर याआधी महिलांसाठी काहीच नव्हतं का, महिलांची सुरक्षा कशा पद्धतीने होत होती, तर आणि कायद्यात काही तरतुदी नव्हत्याच का. पण असं काही नाहीये. मला इथे सांगायचंय की कायद्यामध्ये तरतुदी होत्या पण वर्कप्लेसला महिलांचं प्रोटेक्शन व्हावं असं ठोस काही नव्हतं. जिथे आपण वर्कप्लेसमध्ये महिला या सुरक्षित राहतील, त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा अत्याचार म्हणू आपण, अन्याय म्हणू हा होणार नाही असं ठोस काही नव्हतं. मग का करावा लागला हा कायदा, तर लेजिस्लेशनची जी भावना असते, कुठलाही कायदा करण्यामागे काहीतरी समाजात घडलेलं असलं हे आजकाल ही आजच्या या काळाची गरज झालेली आहे. काही गोष्टी अशा घडून जातात. रश्मी मॅडमने जसं सांगितलं की विशाखास गाईडलाईन्स ज्या आहेत या कायद्याचा बेस आहे, त्या कायद्याचं जिस्ट आहे विशाखा गाईडलाईन्स. मग आता विशाखा गाईडलाईन्स का तयार झाल्या, विशाखा गाईडलाईन्सची उत्पत्ती ही कुठनं झाली, तर या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छिते की 1997 मध्ये हे प्रकरण विशाखा गाईडलाईन्स ज्याला आपण म्हणतो हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि त्याआधी राजस्थान मध्ये एक इंटेरियर भागात खेड्यात भौरी देवी नावाची एक महिला, बेसिकली शी वॉज वर्किंग ॲज अ अंगणवाडी वर्कर, आणि अंगणवाडी वर्कर म्हणून काम करत असताना ती समाज जागृतीचं पण काम करायची. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे राजस्थानामध्ये बालविवाहाला त्यावेळेला केवढा स्कोप होता आणि अजूनही काही प्रमाणात तो आहे. तर त्यावेळेला भौरी देवी नावाची ही जी महिला आहे ती बालविवाहाच्या विरोधात जागृती करायची आणि हेच एक ठोस कारण, त्या जागृतीचं ठोस कारण तिचा रेप करण्यात आला. मग त्या महिलेचा रेप करण्यात आला आणि कारण ठरलं तर हे की ती एक कुठलीही महिला जी समाजाला सुशिक्षित करते आहे, उन्नत करते आहे, तिच्या परीने समाज जागृत करण्याचं कार्य करते आहे, अशा महिलेसोबत जर असा अत्याचार झाला तर साधारण महिलांनी काय करायचं, आपली मुसकी बांधूनच ठेवायची का, त्यांच्यामधलं पोटेन्शियल उघडायचं नाही का, त्यांच्यामधलं पोटेन्शियल लोकांसमोर आणायचं नाही का. या सगळ्या गोष्टी या भौरी देवी प्रकरणात समोर आल्या आणि सुप्रीम कोर्टाला त्यात खूप सिरियस कॉग्निझन्स घ्यावा लागला. ॲज शी वॉज रेप्ड बाय हर एम्प्लॉई द मॅटर वेंट अप टू द सुप्रीम कोर्ट. मग सुप्रीम कोर्टात खूप सारं डिस्कशन या इश्यूवरती झालं आणि डायरेक्शन्स were given by the Honorable Supreme Court to frame certain guidelines to stop this illegal activities in this regard. मग आता त्यात आपल्याला काय करायचं, मग जस्टिस वर्मा यांची कमिटी फॉर्म करण्यात आली आणि जस्टिस वर्मा यांच्या कमिटीमध्ये ज्या गाईडलाईन्स तयार करण्यात आल्या त्याच आपण विशाखा गाईडलाईन्स म्हणून आज ओळखतो. आणि विशाखा गाईडलाईन्सचं नंतर रूपांतर जे आहे
ते आपल्या या कायद्यात झालेलं आहे, ज्याला आपण पोस्ट 2013 असं संबोधतो. नाव व्हॉट इज सेक्शुअल हॅरासमेंट? नाव कमिंग टू दी मेन आस्पेक्ट. सेक्शुअल हॅरासमेंट काय आहे? इट इज अ ग्रॉस व्हायोलेशन ऑफ विमेन्स राईट टू इक्वालिटी अँड डिग्निटी. आपल्याला इथला अर्थ समजून घ्यायला लागेल की सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं आहे की हॅरासमेंट जे आहे दॅट इज अ ग्रॉस व्हायोलेशन. ग्रॉस व्हायोलेशनचा अर्थ जर आपण समजून घेतला तर महिलांना फक्त शारीरिक प्रताडणा, ज्याला म्हणतो आपण की शारीरिक प्रताडणा केली, सेक्सुअली शी वॉज हॅरास्ड, शी बिईंग हॅरास्ड, त्याच्याचमुळे महिला फक्त कमकुवत होईल अशातला भाग नाही. मेंटल एगोनी असते, त्यानंतर तिच्यामधलं जे पोटेन्शियल असतं की तिला समाजात खूप काही देणं लागतं, तिच्यामध्ये काही स्किल असतात, त्या स्किल पासून सुद्धा ती अशा या कृत्याने डिप्राईव्ह होऊ शकते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने फार छान लिहिलेलं आहे आणि गाईडलाईन्स पण आपल्याला जे अडॉप्ट करायचे आहे त्या याच्यात ग्रॉस व्हायोलेशन हे फार इम्पॉर्टंट झालेलं आहे. मग आता आपल्याला असं, आपण नेहमीच असं म्हणतो की महिलांना जर आता अधिकार दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने आणि त्यांनी सांगितलेलं आहे की देर शुड नॉट बी एनी ग्रॉस व्हायोलेशन रिगार्डिंग विमेन्स राईट अँड इक्वॅलिटी ऑफ हर डिग्निटी. मग त्याच्यात पुढे काय करायचं? तर आपल्याला सगळ्यांना कळतं की कॉन्स्टिट्यूशन हे आहे आणि कॉन्स्टिट्यूशन मधलं आर्टिकल 14 आणि 15 इक्वॅलिटीशी संबंधित जे आहे हे इथे आपल्या डोक्यात पटकन येतं की मग आता इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ हे जर असं असेल तर कार्यस्थळी महिला सुरक्षित राहावी म्हणून या कायद्यात हॅरासमेंट म्हणजे काय हे डिफाईन केलेलं आहे. आपण आता कायद्यात हॅरासमेंट म्हणजे काय हे डिफाईन कसं केलेलं आहे हे थोडक्यात बघूया. डिफाईन इन्क्लूड्स फिजिकल कॉन्टॅक्ट लाईक बॅड टच, फोर्सिबल टच, इंटेन्शनल टच, ज्याचा आपल्याला ज्याबद्दल इंटेन्शन चांगलं नसतं पण तो टच झालेला असतो ड्युरिंग द कोर्स ऑफ ऑफिस आवर्स म्हणा किंवा ऑफिसच्या बाहेर पण कामाशी रिलेटेड आवर्स मध्ये. मग अशा याच्यात धक्का देणे हे सुद्धा याच्यात हॅरासमेंट मध्ये मोडलं जातं या कायद्यामध्ये. तसंच डिमांड ऑर रिक्वेस्ट फॉर सेक्शुअल फेवर. मग असे काही इन्सिडेंट किंवा मग अशा काही गोष्टी होतात की ज्या इनडायरेक्टली आपण बोलतो ज्यातून सेक्शुअल डिमांड ही समोरची व्यक्ती त्या महिलेला करते किंवा मग त्याच्या ऑफिसमेट जी असते त्याला ती करते. तर अशा याच्यात हा जो मुद्दा आहे हा पण सेक्शुअल हॅरासमेंट मध्ये कन्सिडर केला जाईल असं या कायद्यात डिफाईन केलेलं आहे. सेक्शुअली कलर्ड रिमार्क, यात महिलेला पाहून काही अश्लील गाणं म्हणणं. आता अश्लील गाणे आपले तयार होतच असतात, त्यात पर्टिक्युलरली कुठल्या पॉइंटवरती कुठल्या क्षणाला कुठलं गाणं इंटेन्शनली म्हणावं जेणेकरून शी विल बी मोलेस्टेड. तर अशा याच्यात मग त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचा किंवा फिजिकल टच, त्यांच्या ड्रेसिंग वरनं सुद्धा काही असे कमेंट करणं की विच शी फील बॅड. मग अशा याच्यात शोईंग पोर्नोग्राफी हा सुद्धा एक महत्वाचा इश्यू झालेला आहे. पोर्नोग्राफी आता नाव इन अ डेज ऑल बिकम टेक्निकली आणि सगळेजण त्या याचा उपयोग इंटरनेटचा आणि सोशल मीडियाचा उपयोग करतात. तर लोक खूप हुशार झालेली आहेत, त्यांना सगळं माहिती असतं की डायरेक्टली इनडायरेक्टली आपण कसं बोलायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे. मग त्या याच्यात पोर्नोग्राफी सुद्धा कामाच्या ठिकाणी दाखवणं, पॉर्न क्लिपिंग, बॅड ईमेल्स, SMS या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सेक्शुअल हॅरासमेंटच्या डेफिनेशन मध्ये आलेल्या आहेत. किंवा मग एनी अदर वेलकम फिजिकल, वर्बल, नॉन वर्बल कंडक्ट ऑफ सेक्शुअल नेचर. दिस इज रादर मोर इम्पॉर्टंट, कारण अनवेलकम फिजिकल, वर्बल, नॉन वर्बल कंडक्ट जे शब्द आपण या कायद्यात ऐकतो किंवा वाचतो तर त्या याच्यावरती बराच इंटरप्रिटेशनचा भाग झालेला आहे आणि होतो. बऱ्याच मॅटर्समध्ये अनवेलकम या शब्दाला फार महत्व दिलेलं आहे, ते आपण नंतर बघूया. डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मोलेस्टेशन इज अन ऑफेन्स हे सुद्धा या कायद्यामध्ये दिलेलं आहे. आता असे आहे की जेंडर बेस्ड इन्सल्ट अँड सेक्सिस्ट रिमार्क
या सर्व बाबी हरासमेंटच्या डेफिनेशन मध्ये येतात. आता बघा, इतक्या सगळ्या बाबी जर या एका कायद्यात हरासमेंटच्या डेफिनेशन मध्ये येतात, तर आपल्या सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की हरासमेंट म्हणजे काय. हरासमेंट आयदर इट मे बी अ फिजिकल हरासमेंट, इट मे बी अ मेंटल हरासमेंट. पण या विशाखा गाईडलाईन्स मध्ये ज्या तरतुदी करून दिलेल्या होत्या, त्या तरतुदीनुसार सगळ्या गोष्टींचा विचार करून, महिलांचा विचार करून आपल्याला सेक्सुअल हरासमेंटची डेफिनेशन आणि त्या सेक्सुअल हरासमेंटमध्ये कुठले कुठले पॉइंट येतात हे या कायद्यात अतिशय समर्पकरित्या मांडलेलं आहे. आता कायदा काय म्हणतो हे पण आपण जाणून घ्यायला हवं. नो विमेन शॅल बी सब्जेक्टेड टू द सेक्सुअल हरासमेंट ॲट एनी वर्कप्लेस. त्यासाठी आता आपल्याला सांगितलेलंच आहे की नो विमेन शॅल सब्जेक्टेड टू सेक्सुअल हरासमेंट ॲट एनी वर्कप्लेस. आता एनी वर्कप्लेस मध्ये वर्कप्लेस सुद्धा त्यात डिफाईन केलेली आहे की वर्कप्लेस म्हणजे काय आहे. नॉर्मली सगळ्यांचा असा समज असतो की, सामान्य माणसांचा समज असतो की वर्कप्लेस म्हटल्यानंतर आपण जिथे काम करतो ती जागा. मग आता आपण जिथे काम करतो ती जागा म्हणजे काय. एनी प्लेस विजिटेड बाय द एम्प्लॉई अरायझिंग आउट ऑफ ऑर द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट including transportation provided by the employer. Including transportation provided by the employer, this is the important word in this phrase. Now we have to consider, आता ट्रान्सपोर्टेशन मध्ये काय आलेलं आहे. आपण आपल्याला एक जनरल परसेप्शन असतं आपलं की ट्रान्सपोर्टेशन कशाला यात इन्क्लूड करायचं. पण हे ट्रान्सपोर्टेशन आहे हे दॅट इज कनेक्टेड टू विथ ऑफिस आवर्स, वर्क प्लेस. मग म्हणजे महिला जिथे ऑफिसमध्ये कामाच्या निमित्तानं जाते, भले ही ती टॅक्सीनी जात असेल किंवा मग प्रायव्हेट तिचं व्हेकल असेल विच इज ऑफर्ड बाय दी एम्प्लॉयर, अशा याच्यात पण झालेला काही प्रसंग असला तर त्याला सुद्धा वर्कप्लेस हे डिफाईन केलेलं आहे. ऑर्गनाइज्ड, अनऑर्गनाइज्ड सेक्टर, गव्हर्नमेंट सेक्टर्स, हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स आहे यात, स्कूल, कॉलेजेस, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि ड्वेलिंग हाऊसेस. आता ड्वेलिंग हाऊसेस मध्ये इथे मला तुम्हाला सांगायचं आहे की ड्वेलिंग हाऊस ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ वर्क प्लेस. कुठल्या याच्यात एक ड्वेलिंग हाऊसला मेड सर्वंट आहे किंवा कुठल्या कामानिमित्त येणारी स्त्री आहे आणि तिच्यासोबत सुद्धा अशी काही घटना झाली तर ते सुद्धा तिचं वर्कप्लेस म्हणून कन्सिडर करण्यात येईल असं या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. आता वर्कप्लेस हा झाला वर्कप्लेसचा मुद्दा. याला अजून एक्सटेंड केलेलं आहे या कायद्यामध्ये की एक्सटेंडेड वर्कप्लेस. व्हॉट इज दी एक्सटेंडेड वर्कप्लेस. मग एक्सटेंडेड वर्कप्लेस म्हणजे काय. आजकाल आपल्याला माहिती आहे की आपण बऱ्याच महिला असतात त्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, IT सेक्टरमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करतात आणि स्पेशलायझेशन पण बऱ्याच कामात त्यांचं असतं. मग अशा याच्यात कोर्टाने तो सुद्धा विचार केलेला आहे, लेजिस्लेटिव्ह कमिटीने तो सुद्धा विचार केलेला आहे की अशा ठिकाणी पण आता त्यांना कनेक्टेड विथ देअर वर्क इफ दे हॅव टू गो आउटसाइड, मग अशा याच्यात त्याला वर्कप्लेस म्हणता येईल का. तर ते सुद्धा वर्कप्लेस म्हणून डिफाईन केलेलं आहे. ऑफिस पार्टीज, ऑफ साइट्स, आउटबाउंड ट्रेनिंग्स, क्लायंट्स मीटिंग, ट्रेनिंग सेशन्स, ट्रॅव्हलिंग फॉर ऑफिस पर्पज, हे सगळे मुद्दे जे आहेत ते आपल्याला एक्सटेंडेड वर्कप्लेसमध्ये दिलेले आहेत. मग आता IT सेक्टर आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांसाठीच नाही, पण इव्हन गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंट सेक्टरमधल्या पण महिला, कित्येक महिला अशा असतात की ज्यांना कामानिमित्त बाहेर जायचं असतं किंवा ट्रान्सफरेबल जॉब असतो, इन ट्रान्झिट, इन ट्रॅव्हलिंग, त्यांच्याशी अशी काही घटना घडली तर दॅट विल ऑल्सो बी अ कन्सिडर, दॅट विल ऑल्सो बी अ पार्ट ऑफ हर एक्सटेंडेड वर्कप्लेस. म्हणजे आता अशी कुठली प्लेस आहे का की जिथे व्हिजिट केली तर त्या व्हिजिटमध्ये आपल्याला ड्युरिंग द कोर्स ऑफ अवर एम्प्लॉयमेंट अशी काही तिच्यासोबत घटना घडलेली आहे किंवा झालेलं आहे, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला वर्कप्लेस आणि एक्सटेंडेड वर्कप्लेसच्या डेफिनेशनमध्ये दिलेल्या आहेत. नाव
आता आपल्याला वी हॅव टू असर्टेन अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट द सिव्हिल रेमेडी ॲज वेल एज क्रिमिनल रेमेडी. मग सिव्हिल रेमेडी जी आहे ही अंडर पोश ऍक्ट 2013 मध्ये कन्सिडर केल्या जाते. तर क्रिमिनल रेमेडी जी आहे ही IPC मध्ये कन्सिडर केल्या जाईल. मी मगाशीच सांगितलं की याआधी पण महिलांकरता कायदे होते, पण ते कायदे जे होते त्या कायद्यामध्ये पर्टिक्युलरली वर्कप्लेस हा शब्द कुठेतरी ऍबसेंट होता. आणि या ऍबसेंटीचं कारण जे आहे त्या ऍबसेंटीच्या कारणाचे रिपरकेशन्स नंतर समाजात होणाऱ्या घटनांच्या स्वरूपाने पुढे पुढे यायला लागले. आणि मग आता अशा ह्याच्यात काय करायचं? आपल्याला माहिती आहे की क्रिमिनल IPC भारतीय दंड संहितेमध्ये 294, 354, 509 असे खूप सारे कलम आहेत की ज्यामध्ये महिलांशी रिलेटेड काही ऑफेन्स घडलेले आहे, कुठले गुन्हे घडलेले आहेत, तर त्याला शिक्षेचं प्रावधान आहे. पण हा विषय जो आहे जिथे वर्कप्लेसशी रिलेटेड मॅटर्स येतात किंवा सेक्सुअल हरासमेंटच्या गोष्टी घडतात त्या ठिकाणी one has to be very sensitized and one has to be very careful to deal with such matters. म्हणून या कायद्याचं आपल्याला पुरेपूर उपयोग होईल अशा पद्धतीनेच त्याच्या प्रोव्हिजन्स आपल्याला अडॉप्ट कराव्या लागतील किंवा कराव्या असं लेजिस्लेचरचं इंटेन्शन असतं. परंतु आता या वर्कप्लेसच्या ठिकाणी प्रोटेक्शन नव्हतं म्हणून हा ऍक्ट एन्फोर्स झाला का, हा जो मुद्दा आहे हा आता आपण इथे कन्सिडर केला. मग आता या घटना घडायला तर नकोच, पण म्हणून प्रिव्हेन्शन काय? कारण कायद्यात असं पण लिहिलेलं आहे की प्रिव्हेन्शन, कन्सिलिएशन आणि त्याच्यावरती झालेलं प्रिव्हेन्शन आणि कन्सिलिएशन. मग आता या घटना घडायला नको म्हणून प्रिव्हेन्शन आपल्याला काय करायचं आहे? What should be happened on the part of employer? What is the duty of the employer? एम्प्लॉयची ड्युटी असायलाच हवी. आणि का असायला हवी? माझ्या मते आता आपल्याला माहिती आहे की आपल्या घरात सुद्धा काही झालं की आपल्या घरातला एक मुखिया असतो आणि कुठल्याही गोष्टी काही झालं की आपल्या त्या गोष्टी त्या मुखियापर्यंत आपण नेतो आणि विथ अ इंटेन्शन विथ अ होप दॅट ही विल रिझॉल्व ऑल दी प्रॉब्लेम. मग आता अशा याच्यात काय करायचं? तर पहिल्या याच्यात एम्प्लॉयरच्या या ड्युटीज आहे की असं काही घडण्यापेक्षा असं काही घडूच नाही ना. मग त्याला काय करायला लागतं? मग एम्प्लॉयर हॅज टू प्रोव्हाइड अ सेफ वर्किंग एन्व्हायरमेंट. मग ते सेफ वर्किंग एन्व्हायरमेंट कसं द्यायला पाहिजे? मग त्याच्यासाठी काय करायचं त्यांनी? तर त्याच्यासाठी या कायद्याच्या संदर्भात ज्या कुठल्या प्रोव्हिजन्स आहेत त्या सगळ्या तिथल्या स्टाफला, तिथे काम करणाऱ्या लोकांना त्यांनी टू मेक देम अवेअर ऑल दिस फॅक्ट्स. नंतर ऑर्गनाइज अवेअरनेस प्रोग्राम टू सेन्सिटाइज दी एम्प्लॉई. मग आता त्यांनी अवेअरनेस प्रोग्राम जसं आता आपण करतो आहे. व्हॉट इज दी मोटो अँड व्हॉट इज दी पर्पज ऑफ आवर सेशन? ओनली विथ अन इंटेन्शन टू सेन्सिटाइज द पीपल की अशा घटना घडूच नयेत आणि अशा घटना होऊ नये जेणेकरून आपला सुद्धा मान राखला जाईल, आपल्याकडे येणाऱ्या महिलेचा सुद्धा मान राखला जाईल आणि एक त्यातनं एक हेल्दी ॲटमॉस्फिअर तयार होऊन फॅमिलियर होऊन सगळे एक चांगलं काम करतील इन्स्टिट्यूशनला. हा त्यामागचा उद्देश आहे. एम्प्लॉयची ही सुद्धा ड्युटी या कायद्यात सांगितलेली आहे की टू सपोर्ट दी अग्रीव्ड वुमन. मग अल्टिमेटली ते एम्प्लॉई जाणार कुठे? एम्प्लॉयरकडेच जाणार ना. आणि एम्प्लॉयरनी जर सपोर्ट नाही केला तर बाकी स्टाफ काय नजरेने बघणार तिच्याकडे? हा सुद्धा एक इथे महत्वाचा मुद्दा येतो की तो सुद्धा कन्सिडर कायद्यात या केलेला आहे. थ्रेट सेक्शुअल हरासमेंट इज अ मिसकंडक्ट अंडर द सर्व्हिस रूल अँड इनिशिएट ऍक्शन फॉर इट. हे सुद्धा एम्प्लॉयरनी करायला पाहिजे की सगळ्यांना या सगळ्या गोष्टींची जाणीव करायला पाहिजे की हे असं जर केलं तर तुमचा सर्व्हिस रूल्सचा पण हा मिसकंडक्ट आहे. आणि जिथे आपल्या सर्व्हिसशी रिलेटेड, जिथे आपण म्हणतो ना की आपल्या रोजीरोटीशी रिलेटेड आपला मुद्दा असतो, तिथे वन शुड बी व्हेरी सेन्सिटाइज अँड वन शुड बी व्हेरी ऑनेस्ट टू दी वर्क. मग आता इतकं सगळं
काही करू नये, प्रिकॉशन्स घेऊ नये. शेवटी हा समाज आहे आणि समाज म्हटला की आपल्याला माहिती आहे की व्यक्ती तितक्या प्रकृती. काही ठिकाणी असते की हम नहीं सुधरेंगे, करेंगे, देखेंगे क्या होगा, कानून में क्या होता है हमको पता ही है. हा एक जनमानसाचा एक एक जनमानसाचं इंटेन्शन आणि जनमानसामध्ये एक मानस तयार झालेला आहे की काय होणार आहे. मग आता हे कोर्ट आहे ना, कोर्टात मग कशा केसेस लढल्या जातात हे आपल्याला माहितीच आहे. पण तात्पुरतं तर आपल्याला काय होईल, टाइम बिंग आपल्याला काय त्यात मिळतं सॅटिस्फॅक्शन ते बघूया ना. मग अशा ह्याच्यात असं जर घडलंच तर मग काय करायचं आपल्याला. मग अशा ठिकाणी इथे येते ॲग्रीव्ड पर्सन किंवा मग आपण ज्याला म्हणू की ॲग्रीव्ड वुमन. मग आता ॲग्रीव्ड वुमनने काय करायचं तर शी कॅन मेक अ कंप्लेंट टू द इंटरनल कमिटी. आणि इथे ICC आणि LCCचा रोल क्रिएट होतो. आता आपल्यामध्ये ICCचे पण मेंबर्स आहेत, त्यांना माहिती आहे की कशा प्रकारे कंप्लेंट्स येतात आणि कंप्लेंट्स कशा प्रकारे एंटरटेन केले जाते. पण कंप्लेंट येण्याच्या आधी पण एक कन्सिलिएशनची जी प्रोसेस आपण म्हणतो ती कन्सिलिएशनची प्रोसेस जर दोन्ही पक्षकार करायला तयार असेल तर मला असं वाटतं की कायद्याच्या या सगळ्या रेमेडीज आहेत, या सगळ्या रेमेडीज बाजूला सारून आपलं उद्दिष्ट आणि आपला ग्रीव्हन्स जो आहे हा ॲट अ ग्लान्स आपल्याला सेटल करता येतो. आता इथे रोल येतो ICCचा. ICCचं काय तर कायद्यामध्ये असं दिलेलं आहे की ICC ही प्रत्येक ठिकाणी फॉर्म व्हायलाच पाहिजे. इफ एनी एम्प्लॉई फेल्स टू फॉर्म ICC इन दॅट केस 50,000 पेनल्टी पण आहे अशी कायद्यात तरतूद करून ठेवली आहे. दॅट इज द प्रोव्हिजन अंडर द लॉ. मग ह्या सगळ्या पेनल्टी आणि बाकी सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्यापेक्षा वन हॅज टू फ्रेम अँड वन हॅज टू फॉर्म ICC इन ऑल इन्स्टिट्यूशन. मग ICC कमिटी, आता कमिटी कशी फॉर्म करायची. कमिटी या पद्धतीने फॉर्म करायची असते की ती 50% मस्ट बी विमेन, चेअरमॅन मस्ट बी अ वुमेन, मेंबर should amongst NGO particularly a person familiar with the case of sexual harassment. आता या सगळ्या तिन्ही याचा मेळ जर आपण बघितला तर त्यात बायसनेस कुठेच नाही. 50% मस्ट बी अ विमेन या मागचं लेजिस्लेशनचं इंटेन्शनच हे आहे की एखाद्या महिलेने ICC कडे एखादी कंप्लेंट लॉन्च केली किंवा फाईल केली, ठीक आहे, मग ती ग्रज सर्टन ग्रज की मला हे असं असं झालेलं आहे. मग सगळ्यात पहिला विचार ती महिला असं करते की कंप्लेंट ही करायला हवी की नको. ती स्वतःच्या मॉरॅलिटीचा विचार करते. ती स्वतःसोबत काय घडलं हे जर दुसऱ्यांना माहिती झालं तर तिच्या बाबतीत किंवा तिच्याबद्दल समाज मनात काय विचार निर्माण होईल. समाज दोन्ही अँगलनी, ती जरी राईट असली तरी समाज दोन्ही अँगलनी तिच्याकडे बघणार. या सगळ्या पद्धतींनी ती विचार करून हा कधी कधी हे पण डिसिजन घेते की जाऊ दे काय करायचं आपल्याला, पुढे बघू. पण त्याचा त्या सगळ्या गोष्टींचा सायकोलॉजिकल इफेक्ट पण बराच महिलांवरती पडतो. आणि अशा याच्यात त्यांच्यामधलं जे पोटेन्शियल आहे कुठेतरी त्यांना त्यांची स्ट्रेंथ ही विकनेसमध्ये कन्वर्ट होते. मग ही ICC जी आहे इंटरनल कमिटी आहे, अशा याच्यात 50% जर महिला असल्या तर त्याचं इंटेन्शन हे आहे की देर शुड नॉट बी अ बायसनेस. वन शुड नॉट बी बायस्ड इन रिस्पेक्ट ऑफ एनी आयदर ऑफ पार्टी. मग त्याच्यात समोरच्या व्यक्तीला पण ॲग्रीव्ड, आपण ज्याला ॲग्रीव्ड म्हणतो, ॲग्रीव्ड वुमनला पण एक कॉन्फिडन्स येतो की नाही या आपण महिलाच आहेत आणि या माझे प्रॉब्लेम समजू शकतील, हे त्या मागचं इंटेन्शन आहे. आता असं आहे की याच्यात असं पण प्रोव्हिजन दिलेली आहे की प्रत्येकाने इन केस ऑफ सिस्टर कन्सर्न आहे किंवा कुठल्या ब्रांचेस आहे ऑर्गनायझेशनच्या, असोसिएशनच्या, तर त्या प्रत्येक ब्रांचच्या ठिकाणी ICC ही इंडिपेंडेंटली फॉर्म व्हायला पाहिजे असं पण या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे आणि तसं प्रोव्हिजन करून दिलेलं आहे. त्याचे डायरेक्शन्स दिलेले आहे की यू हॅव टू मेक द प्रोव्हिजन फॉर इंडिपेंडेंट ICC फॉर ईच अँड एव्हरी ऑर्गनायझेशन.
आता सगळ्यात महत्वाचा भाग येतो म्हणजे रिड्रेसलचा. घटना घडतात, माणूस हरास होतो, महिला हरास होते, किंवा मग ज्याने केलं समटाइम्स ड्युरिंग द कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन ही ऑल्सो फील्स गिल्टी. मग अशा याच्यात काय करायचं, तर कुठेतरी काही त्याच्यावरती रिड्रेसल द्यायला पाहिजे, काहीतरी कन्सिलिएशन पाहिजे. तर याच्यात ICC प्लेज अ व्हेरी व्हायटल अँड इम्पॉर्टंट रोल ना. तर काय दिलेलं आहे त्याच्यात की 3 महिन्याच्या आत कंप्लेंट ही ॲग्रीव्ड वुमननी फाईल करायला पाहिजे. 3 महिन्याच्या आत पण करू शकते. आणि त्यात स्पेशल प्रोव्हिजन मध्ये असं पण कायद्यात दिलेलं आहे की इफ शी फेल्स टू लॉज अ कंप्लेंट विदिन अ पिरियड ऑफ 3 months शी कॅन बी गिवन मोर टाइम. बिकॉज टाइम लिमिट जो आपण कायद्यामध्ये लॉ ऑफ लिमिटेशन जिथे असतं तिथे इथे या कायद्याची ही ड्युटी आहे की लिमिटेशन लॉ प्रमाणे आपल्याला प्रत्येक केस ही एका मर्यादित कालावधीमध्ये दाखल करावी लागते. परंतु इथे 3 महिन्याचं एक्सटेन्शन सुद्धा तिला इथे देण्यात आलेलं आहे. प्रोव्हाइडेड शी शुड सॅटिस्फाईड विथ द रिझन्स, मला मी इतक्या लेट कंप्लेंट का फाईल करते आहे. मग या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला एक ॲम्पल टाइम मिळतो. आपल्याला त्या आपल्याला ॲम्पल टाइममध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कन्सिडर करता येतात, समजून घेता येतात. आणि खरंच आपल्यासोबत जर अन्याय झालेला आहे तर या अन्यायाला वाचा कशी फोडायची, तिथनं मग आपल्याला रिड्रेसल कसा मिळेल, तिथनं आपल्याला जस्टिस कसा मिळेल, ह्या सगळ्या इम्पॉर्टंट पॉईंटवरती ICC ला इन्व्हेस्टिगेशन हे करायचं असतं. आता ICC म्हटल्यानंतर एक कोर्टाचं स्वरूप आहे ज्याला आपण लिगल टर्मिनॉलॉजीमध्ये क्वासी ज्युडिशियल प्रोसिडिंग्स असं म्हणतो. आता कन्सिलिएशनचा भाग जर धरला तर कन्सिलिएशनला पण स्कोप आहेच. कन्सिलिएशन कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, कन्सिलिएशन शुड बी व्हर्बल वॉर्निंग, इट शुड बी बाय वे ऑफ काउन्सिलिंग, एज्युकेटिंग. आता एज्युकेटिंग मध्ये असं आहे की काउन्सिलिंग करताना कन्सिलिएशन किंवा मग काउन्सिलरने ही शुड नॉट बी अ बायस्ड और न्यूट्रल वेनी करायला पाहिजे की दोन्ही नाण्याच्या, मगाशी मॅडमनी बोलता बोलता सांगितलं रश्मी मॅडमनी की नाण्याच्या दोन्ही बाजू आपल्याला कन्सिडर करायच्या असतात. मग खरंच छोट्या मोठ्या गोष्टी असल्या की त्या लेवलवरती सॉर्ट आउट करता येतात. पण अशी काही मोठी गोष्ट झाली आहे की ज्या गोष्टीचा कॉज, ज्या गोष्टीचं रिझन तिच्या एंटायर लाईफवरती, तिच्या मेंटल ट्रॉमावरती इफेक्ट करतं, अशा वेळेला काउन्सिलरचा रोल हा खूप इम्पॉर्टंट असतो. मग आता एन्क्वायरी प्रोसेस कशी करायची, कंप्लेंट आली, काउन्सिलिंग झालं, तडजोड करता आली का नाही, कोणाची सुरुवातीपासूनच इच्छा नसते, कोणी काही गोष्टी ऐकून घेतं, सर्कमस्टन्सेस ऐकून घेतं, समोरच्या माणसाचे मुद्दे काय आहे, ते कुठल्या सर्कमस्टन्सेसमध्ये द ऍक्ट इज हॅपन्ड, या सगळ्या गोष्टी कोणी कन्सिडर करतं. आणि कोणाची ती परिस्थितीच नसते की त्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करायला पाहिजे. मग अशा वेळेला काय करायचं, तर अशा वेळेला ICC एन्क्वायरी प्रोसिडिंग स्टार्ट करते. आणि एन्क्वायरी प्रोसिडिंग्समध्ये त्यांना एन्क्वायरी प्रोसिडिंग्स ज्या आहेत त्या ICC हॅज टू फॉलो द नॅचरल प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस. मग आता प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसमध्ये त्यांनी काय काय करायला पाहिजे, तर दोन्ही पार्टीला इक्वल अपॉर्च्युनिटी द्यायला पाहिजे, दोन्ही पार्टीजचं काय म्हणणं आहे हे केअरफुली ऐकून घ्यायला पाहिजे. आणि एन्क्वायरी प्रोसिडिंग्समध्ये सिक्रेसी जी आहे ही मेंटेन व्हायला पाहिजे. सिक्रेसी मेंटेन करणं हे एन्क्वायरी कमिटीचं खूप मोठं काम आणि कर्तव्य असतं. कारण एन्क्वायरी कमिटी इज ट्रीटेड ॲज अ व्हेरी ट्रुथफुल अँड फेथफुल कमिटी असं आपण म्हणतो. मग इन्व्हेस्टिगेशन ऑफ एव्हिडन्स, मग इथे पण कोर्टाप्रमाणेच काम होतं. पण आपल्याला कोर्ट म्हटलं की सगळेच म्हणतात की शहाण्याने कोर्टाची पायरी चढूच नये. पण इथे जर आपल्यासोबत काही झालं आणि आपल्याला जर असं आपल्यासोबत जी घडलेली घटना ज्याला आपण म्हणू, ती आपल्याला ॲज अन ॲग्रीव्ड म्हणून जस्टिफाय करायची असेल तर आपल्याला वी डोंट हॅव एनी ऑप्शन दॅन टू अप्रोच टू दी ICC. मग
ICCचे पण काही कर्तव्य आणि ICCचे पण काही रोल्स यात दिलेले आहेत. तर त्या रोल्स प्रमाणे त्यांना इन्व्हेस्टिगेशन करायचं असतं, लाईक अ क्वासी ज्युडिशियल प्रोसिडिंग. एव्हिडन्स काय आहे? सपोज पॉर्नोग्राफीचा विषय आला होता मगाशी त्या सेक्सुअल हॅरॅसमेंटच्या डेफिनेशनमध्ये. तर असे काही मुद्दे आले तर त्याला एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू किती आहे? merely because of someone is stating certain fact before the authority, that doesn't suffice the purpose. याला सुद्धा डॉक्युमेंटरी कोरोबोरेशन हे पाहिजे, म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे की समोरच्या माणसाने खरंच हे काही कृत्य केलेलं आहे का, वेदर इट इज कॉग्निझेबल ऑर नॉन कॉग्निझेबल. मग अशा ह्याच्यात त्यांचं इन्व्हेस्टिगेशन होतं. आणि तिसरा मुद्दा जो आहे हा लोकल एन्क्वायरी कमिटी जी आहे ती त्यांची रिपोर्ट एम्प्लॉयरला पण देते, त्यानंतर ती LCC कडे पण जाते. आणि या याच्यात लोकल लेवलची जी कमिटी आहे त्या कमिटीचं पण ऑलमोस्ट काम हेच असतं की या सगळ्या कमिटींवरती सुपरविजन ठेवायचं. महत्वाचा मुद्दा वेळेत, मॅडम घेऊ का 2 मिनिटं वेळेत? रश्मी मॅडम, 1-2 मिनिटं चालेल का? 1-5 मिनिटं. आपला माईक म्यूट आहे. नाही, हा शेवटचा मुद्दा घेतला की यू कॅन सबमिट. ओके. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा येतो की कायद्यात मॅडमनी जसं सांगितलं की नाण्याला 2 बाजू असतात, तसा कायदा सुद्धा ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस, कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचे काय रिपरकेशन आहे, समाज पुढे उद्या चालून काय तयार होऊ शकतो या कायद्यातनं, या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. म्हणून मॅलिशियस प्रॉसिक्युशन वरती पण या कायद्यात भर दिलेला आहे. मग वन शुड बी पिनलाइज फॉर दी फॉल्स ऍक्ट अँड वन शुड नॉट गेट एनी रिलीफ फॉर दी रॉंग ॲलिगेशन. या 2 गोष्टी इथे फार फार महत्वाच्या आहेत आपल्यासाठी. मग आता मॅलिस ऍक्ट म्हटल्यानंतर काय, आता रिसेंट आपल्याला उदाहरण आपण पाहिलंच असेल, तरुण तेजपाल. आपण पेपरमध्ये वाचलं असेल, टीव्ही मध्ये बातम्यांमध्ये ऐकलं असेल की त्यांच्यावरती पण ते जे प्रकरण होतं दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द केस फॉर सेक्सुअल हॅरॅसमेंट, पण ते क्रिमिनली ट्रायल झालेलं होतं. क्रिमिनली ट्रायल जरी झालं असलं तरी इट टूक अ टाइम ऑफ 7 years. आज 7 वर्षाचा जो पिरियड आहे हा कुठल्या माणसाचं जर करिअर खराब करायचं म्हटलं तर त्या माणसाचं अतिशय म्हणजे आयुष्य रुईंड होतं. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. म्हणूनच कंप्लेंट आणि समाजातली जी भावना आहे ही समाज मनातली भावना ही बदलायला पाहिजे. आज आपल्याला सगळ्यांना फ्रीडम मिळतो आहे, फॅसिलिटी मिळते आहे, बरेच महिलांचे कायदे आहेत, त्यात डोमेस्टिक व्हायलन्स पण आता खूप ओघानं डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस वाढतात आहे. आणि सेक्सुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेसच्या पण केसेस बऱ्यापैकी प्रत्येक ठिकाणी या रजिस्टर्ड होत आहेत. पण त्या केसेसमध्ये खरंच जेन्युइननेस आहे का? आणि केसेस आपण लॉन्च करताना, कंप्लेंट लॉन्च करताना आपण सुद्धा हा विचार करायला हवा की आपण खरंच जे करतो आहे ते खरं आहे का. सत्य गोष्ट ही सत्य असते, पण आपण कुठेतरी त्याला फॉल्सली इम्प्लिकेशनच्या मोटिव्हनी, फॉल्स इम्प्लिकेशनच्या अँगलनी आपण जर बघितलं की बरेचदा असं होतं की आपलं कुठल्या स्टाफशी पटलं नाही किंवा काही गोष्टी अशा होतात की अनटुवर्ड्स हॅपनिंग ज्याला आपण म्हणतो की ते असं काही झालं की चलो चलो ठीक आहे, मे बी देख लूंगी, आणि असं म्हणून कुठल्या तरी एका गोष्टीचा आधार घेऊन फॉल्स इम्प्लिकेशन मध्ये आपण काही अडकवलं तर हे समाजाची ही हानीच आहे. म्हणून कुठल्याही कायद्याचा, याच कायद्याचा नव्हे तर कुठल्याही कायद्याचा आपण दुरुपयोग न करता सदुपयोग केला तरच खऱ्या अर्थानं कायद्याच्या प्रोव्हिजन्स ज्या आहे ह्या अंमलात आणून कायद्याचं सार्थक ठरेल. आणि कन्सिडरिंग माय schedule, with this I conclude here. Thank you very much for giving me this opportunity. Thank you, madam. Thank you, sir. धन्यवाद मॅडम. खूपच सरळ सोप्या साध्या भाषेत आपण आम्हाला या विषयावरील
कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. मॅडमनी सांगितलेला एक मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो. मॅडमने सांगितल्याप्रमाणे अशा घटना घडूच नयेत व तसेच सेफ वर्किंग एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करणे हे इन्स्टिट्यूशनच्या प्रमुखाची जबाबदारी आहे. आणि उषा मॅडम, मला तुम्हाला सांगायला खूप गर्व वाटतो की आम्हाला असे एन्व्हायरमेंट आमच्या महाविद्यालयात आमच्या प्राचार्य डॉक्टर MP ढोरे सरांच्या नेतृत्वात मिळत आहे. थँक्यू मॅडम. यापुढेही आम्हाला आपले असेच मार्गदर्शन लाभेल अशी आशा मी करते, किंबहुना मला तशी खात्री आहे. थँक्यू वन्स अगेन. आज आपल्यामध्ये प्रसिद्ध सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर प्रोफेसर अमर दामले सर उपस्थित आहेत. सरांनी खरं म्हणजे औषधी शास्त्रात आपली डिग्री घेतलेली आहे, पण नंतर त्यांनी सायकोलॉजी विषय घेऊन ॲडिशनल BA केले आणि त्यानंतर त्यांनी या विषयातील आपले पोस्ट ग्रॅज्युएशन केले आणि कठीण अशी नेट परीक्षा उत्तीर्ण करून ते सध्या श्रीमती बिंजाणी महिला महाविद्यालय नागपूर येथे असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. सरांनी इमोशनल इंटेलिजन्स या विषयावरील आपला PhDचा थेसिस पण सबमिट केलेला आहे. एवढ्यावरच सर थांबले नाहीत, तर सध्या ते MBA पण करत आहेत. सरांचे आतापर्यंत 8 इंटरनॅशनल आणि 25 नॅशनल रिसर्च पेपर्स पण पब्लिश झालेले आहेत. सर पेस या अकॅडमीचे डायरेक्टर सुद्धा आहेत. तिथे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे जसे MPSC, UPSC, बँक या सर्व क्षेत्रातले प्रशिक्षण दिले जाते. सरांनी काउन्सिलर म्हणून सरांना काउन्सिलर म्हणून 26 वर्षांचा अनुभव आहे. सरांनी आतापर्यंत जवळपास 3000 प्रोग्राम्स मध्ये मार्गदर्शन केलेले आहे. या व्यतिरिक्त अनेक एज्युकेशनल प्रोग्राम्स NGO येथे सर कार्य करत आहेत. सरांच्या अचीवमेंटची लिस्ट खूप मोठी आहे. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभलेले आहे. मी सरांचे आजच्या कार्यक्रमात महाविद्यालयातर्फे व ICC कमिटी तर्फे मनापासून स्वागत करते व आपल्या सर्वांचे मार्गदर्शन करण्याकरता त्यांना आमंत्रित करते. प्लीज सर. थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय अनुपमा मॅडम? हो सर. या, थँक्यू सो मच. आवर प्रिन्सिपल डॉक्टर महेंद्र ढोरे सर, डॉक्टर रश्मी उरकुडे मॅडम, एडवोकेट उषा मॅडम, and the committee members, ICC committee members, and all the students. I'm not going to talk in English. I'm going to use the language most preferred by all the students inside the college premises. मैं शुद्ध हिंदी में आप लोगों से बात करने वाला हूँ, क्योंकि मैं समझता हूँ अगर मेरी की हुई बात दिल तक पहुँचती है तो बहुत सारी चीजें आप लोगों के लिए आने वाले समय में आसान हो जाएगी. ये प्रोग्राम सिर्फ टीचिंग फैकल्टी और नॉन टीचिंग फैकल्टी के लिए नहीं है. मुझे लगता है बहुत सारे फाइनल ईयर के स्टूडेंट्स भी हमारे साथ में आज यहाँ उपलब्ध हैं. और ये प्रोग्राम सभी उन लोगों के लिए है जो काम करने वाले हैं या जो काम कर रहे हैं. वी आर टॉकिंग अबाउट अ वेरी सीरियस इशू, सेक्सुअल हरासमेंट एट वर्क प्लेस. थीम लाइन जो है अवेयरनेस प्रोग्राम ऑन सेक्सुअल हरासमेंट एट द वर्क प्लेस. इसके मैं 2 पार्ट करता हूं. जैसे उषा मैडम ने अभी आप लोगों से बात की और जो कुछ भी उन्होंने आपको बताया, जो कुछ भी जानकारी उन्होंने आपको दी है, उसमें बहुत सारी चीजें जो है वो करेक्टिव एक्शन, हम इंडस्ट्री में बोलते हैं, कहते हैं कापा, CAPA, ये हम बहुत प्रिडोमिनेंटली यूज करते हैं क्वालिटी के लिए. और हम ये जो भी प्रोग्राम कर रहे हैं वो हमारे इंस्टीट्यूशन की, हमारे संस्था की क्वालिटी को मेंटेन करने के लिए और बरकरार रखने के लिए, वर्क प्लेस का एनवायरनमेंट और कल्चर अच्छा होने के लिए हम ये सारे एफर्ट्स कर रहे हैं. दैट इज व्हाट आई अंडरस्टैंड. तो अगर ऐसा है तो हम इंडस्ट्री के जो रूल्स एंड रेगुलेशंस हैं उनको भी यहाँ यूज अगर करें तो हम PA कर सकते हैं. उषा मॅडमनी जे काही सांगितलं त्याच्यामध्ये करेक्शन आहे की बा घडलं झालं तर काय याच्यावरती फोकस त्यांचा होता. Because being a lawyer, obviously, she would look into that angle. My focus would be as a counselor, as a teaching faculty, as a member who is working in Mahila Mahavidyalaya since last 11 years. My total focus would be on preventive action.
सो मेरी जो अभी बात है, जो कुछ भी मैं आपसे बोलने वाला हूं, इसके पीछे का थीम सेंटेंस हम समझ लेंगे, गाइडलाइंस हम समझ लेंगे तो बेहतर होगा। इसलिए क्योंकि नथिंग इज राइट एंड रॉन्ग इन दिस वर्ल्ड, नथिंग इज गुड और बैड, इट इज हाउ वी लुक एट। हमारा परसेप्शन जो है वो चीजों को सही और गलत डिफाइन करता है, वो चीजों को अच्छा और बुरा डिफाइन करता है। ये मैं नहीं कहता हूं, ये अरिस्टोटल कहता है, हजारों साल पहले उन्होंने कहा। और अगर ऐसा है तो हम आइडेंटिफाई तो कर ले पहले कि हमारे आसपास में कैसे लोग हैं। फॉर्चुनेटली मुझे 26 साल का अलग अलग स्पेक्ट्रम में काम करने का अनुभव है। मैं इंडस्ट्री में काम कर चुका हूं, मैं सेल्स एंड मार्केटिंग में काम कर चुका हूं, मैं ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट में काम कर चुका हूं, मैं टीचिंग फील्ड में भी काम कर रहा हूं अभी फिलहाल। तो एक अलग स्पेक्ट्रम में काम करने का मुझे एक्सपीरियंस और अनुभव है, और इससे मैं श्योरली आप लोगों से कुछ चीजें शेयर कर सकता हूं। पहला थीम सेंटेंस जो अपने दिमाग में आप रखेंगे, धोखा हमें वही देते हैं जिनको हम अपना समझते हैं। जो मैं बोलने वाला हूं, जो मैं बोल रहा हूं, उसको कहीं कागज पे आप लिख के रखो तो आपके लिए बहुत इंपॉर्टेंट, आसान रहेगा आगे। धोखा हमें वही देते हैं जिनको हम अपना समझते हैं। गलती उसकी नहीं है। आई एम नॉट टॉकिंग अबाउट जेंडर, आई एम नॉट टॉकिंग अबाउट मेल एंड फीमेल राइट नाउ, आई एम टॉकिंग अबाउट इंडिविजुअल पर्सन। ठीक है ना? आपके दोस्त ने आपको धोखा दिया, अब वो दोस्त मेल है कि फीमेल है ये मुझे नहीं मालूम। आई होप यू अंडरस्टैंड व्हाट आई एम सेइंग। नाउ इफ दैट इज ट्रू, जिसको मैं अपना समझता हूं वही अगर मुझे धोखा दे सकता है, ऐसा मेरा मानना है, मेरा कहना है। अरे राह चलता हुआ आदमी आपको कैसे धोखा देगा ये मुझे बताइए। दुसऱ्या कॉलेजचा व्यक्ती तुमची हॅरेसमेंट कशी करू शकेल आहे? दुसऱ्या इन्स्टिट्यूशनचा, दुसऱ्या वर्क प्लेसचा माणूस किंवा बाई तुमची हॅरेसमेंट कसा करू शकेल आहे? तुमच्या सोबतच काम करणारे लोक तुम्हाला प्रॉब्लेम देऊ शकतील। ठीक है? एंड दैट इज वेयर जेंडर डिफरेंस को हमें समझने की जरूरत है। और इसीलिए जो हम प्रोसेस अननोइंगली आज तक के करते आए हैं, उस प्रोसेस को नोइंगली, जानबूझ के हम अभी करेंगे। अगर हम इस प्रोसेस को रिगरसली, मेटिकुलसली करते हैं तो मैं समझता हूं हम बहुत सारी चीजें अवॉइड कर सकते हैं। इस प्रोसेस को हम बोलते हैं एबीसी एनालिसिस ऑफ पर्सनालिटी। ठीक है? क्या बोला मैंने? एबीसी एनालिसिस ऑफ पर्सनालिटी। तो हमें बहुत सिंपल चीज करनी है। माझ्या जेवढे परिचित लोक आहेत, मला तीन आई हैव टू प्रिपेयर 3 लिस्ट, 3 कॉलम बनाने कागज के ऊपर में आपको। कॉलम नंबर बी, ए, बी और सी, 3 कॉलम बनाने। कॉलम नंबर बी के अंदर में मुझे नाम लिखने। सबसे पहला काम, मला वाटतं की हे सगळे माझ्या परिचित लोक आहे आणि यांना मी ओळखतो। मुझे लगता है कि ये सारे लोग मेरे परिचित हैं और इन सबको मैं जानता हूं। उन सारे लोगों के नाम आपको कागज के ऊपर लिखने गए। ये किया जा सकता है, सबने करना है। एज इज इममटीरियल फॉर डूइंग दिस। इस एक्टिविटी को जिंदगी में कभी तो भी एक बार आपको करना चाहिए। ये कॉन्शियसली आप करेंगे तो बहुत अच्छा। बी कैटेगरी में, बी लिस्ट में आपने पूरे लोगों के नाम लिखने हैं। फॉर एग्जाम्पल, मेरे फेसबुक में 10,000 फ्रेंड्स हैं, लेकिन मुझे लगता है कि उनमें से मैं 2,000 लोगों को जानता हूं, तो मैं वो 2,000 लोगों के नाम लिखूंगा, क्योंकि बाकी तो एक्वेंटन्सेस है, नुसतेच फ्रेंड म्हणून टाकलेले आहेत। पण 2,000 लोक मला असं वाटतं की ये मुझे पहचानते हैं। मैं जानने की बात नहीं कर रहा हूं अभी, मैं पहचानने की बात कर रहा हूं। ये प्रोसेस प्रिवेंटिव एक्शन का बहुत बड़ा भाग है। ये करने की हम शुरुआत करते हैं। पी लिस्ट में आपको सारे वो नाम लिखने हैं जिनको, ऐसे वो सारे लोगों के नाम लिखने हैं जो आपको लगता है कि आपको पहचानते हैं। वो नाम लिखने के बाद का काम बहुत इंपॉर्टेंट, हर नाम के साथ में 25 से 30 सेकंड आपको बैठना है। फॉर एग्जाम्पल, मैंने नाम लिखा डॉक्टर रश्मि उरकुड़े। अब इनमें से, इस पूरे 130 लोगों में से मुझे वो नाम परिचित है और मुझे लगता है कि वो मुझे शायद जानते हैं। ठीक है?
या पहचानते हैं। तो इसलिए मैंने उनका नाम यहां लिखा बीच में बी लिस्ट में, और मैं उनके नाम के साथ में 30 सेकंड के लिए रुका हूं। फॉर 30 सेकेंड्स आई रिमेन विद दिस नेम फॉर 30 सेकेंड्स एंड थिंक। एक सवाल मेरे दिमाग में आना चाहिए, क्या ये व्यक्ति मेल है कि फीमेल है अभी मुझे नहीं मालूम, क्या ये व्यक्ति मुझे अनकंडीशनली किसी भी प्रकार से मदद करने को तैयार होगा? Will this individual help me anytime, anywhere, anyways, unconditionally? अगर आंसर यस आता है तो उस व्यक्ति का नाम वहां से आप कट करेंगे और ए लिस्ट में लिखेंगे। समझ में आ रहा क्या बोल रहा हूं? उस व्यक्ति का नाम बी लिस्ट में से आप कट करेंगे, उसको ए लिस्ट में आप डालोगे, और अगर मान लो इसका आंसर अनसर्टन है, अभी मुझे लगता है कि इस आदमी को यार मैं 10 साल से जानता हूं, लेकिन फिर भी मुझे लगता है कि ये मेरी मदद नहीं करेगा, मेरे कुछ हो सकते अनुभव हो, I had certain experiences with this individual wherein I feel that this individual will not help me. So मैं इसको नाम को उठाता हूं और सी कैटेगरी में डालता हूं। ठीक है, नाउ बिलीव मी, आपकी ए लिस्ट जो है वो हमारे लिए सबसे इंपॉर्टेंट है। आपकी बी लिस्ट आपके परिचित लोगों की है। आपकी ए लिस्ट आपके कोर दोस्त लोगों की है, या आपकी ए लिस्ट ऐसे उन लोगों की लिस्ट है जो 100% आप जानते हैं कि आपकी हेल्प करेंगे कभी भी, एनी टाइम, एनीवेयर, इन एनी वेज, दीज पीपल आर गोइंग टू हेल्प यू आउट। और सी कैटेगरी में वो सारे लोग आएंगे जो किसी काम के है ही नहीं आपके हिसाब से। तो वी शुड नेवर एवर बी बॉदर्ड अबाउट दिस सी कैटेगरी ऑफ पीपल, बिकॉज हम 3 लेयर्स हैं। अगर मैं आय हूं तो मेरे आय के आसपास में 3 लेयर्स हैं। पहले लेयर में मेरे ए कैटेगरी वाले लोग हैं, दूसरे लेयर में मेरे बी कैटेगरी वाले लोग हैं, और तीसरे लेयर मतलब बाहर वाले लेयर में सी कैटेगरी वाले लोग हैं। इनको हम लोग ही कहते हैं। ठीक है, ये जब आप करोगे तो ऑटोमेटिकली सी कैटेगरी के लोगों के लिए आपका नो टॉलरेंस एटीट्यूड आ जाएगा। आपके वर्क प्लेस में, आप मेल हो या फीमेल हो, आपके वर्क प्लेस में सेक्सुअल हरासमेंट अगर होती है आपके साथ नहीं, किसी और के साथ, तो आप उसके साथ कैसा बिहेव करोगे? विल यू पिटी फॉर दैट इंडिविजुअल? विल यू हेल्प द इंडिविजुअल? Will you empathize with the individual or will you sympathize with the individual? मुझे नहीं मालूम आप कैसा बिहेव करोगे। ये 100% आपके पर्सनालिटी और आपके एटीट्यूड के ऊपर डिपेंड करेगा, और आपके वर्क प्लेस का एनवायरनमेंट कैसा है इसके ऊपर डिपेंड करेगा। इसीलिए शायद उषा मैडम ने सबसे आखिरी में बहुत बेहतरीन चीज कही कि इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द अथॉरिटी टू क्रिएट सच एन एनवायरनमेंट जो कंड्यूसिव हो लोगों को काम करने के लिए, बेखौफ लोग काम कर पाए, कंफर्टेबली लोग काम कर पाए। ये उस अथॉरिटी की रिस्पॉन्सिबिलिटी है, और अगर वर्क प्लेस में ये कंड्यूसिव एनवायरनमेंट नहीं है तो इट्स अ प्रॉब्लम फॉर एवरीवन। हमारे इंस्टीट्यूशन में, महिला महाविद्यालय, हमारे इंस्टीट्यूशन में हम 2 मेल फैकल्टी है, बाकी सारी महिलाएं हैं। तो डू यू थिंक वी आर इनसिक्योर? डू यू थिंक वी आर फीलिंग इनसिक्योर ऑलवेज? नहीं, नहीं। ये लेयर जिसने अच्छे से बनाई है ना, ABC, वो बराबर बॉन्डिंग किसके साथ रखनी है और किसके साथ डिस्टेंस रखना है ये समझता है। हम उस जगह पे, उस प्लेस में काम करने के लिए अगर जाते हैं, तो काम वाले लोग काम की ही बात करेंगे। ये प्रिवेंटिव एक्शन का हमारे लिए बहुत इंपॉर्टेंट सबक नंबर 2 है। पहला सबक क्या है? ABC का एनालिसिस करो। सबक नंबर 2 आज का क्या है? हम काम करने के लिए वहां जाते हैं, हम अपना काम करेंगे, अपने घर जाएंगे। ये स्विच ऑन स्विच ऑफ वाला बटन जो है ना, ये जितने जल्दी अपने दिमाग में आप लगाओगे, यू ऑल, और रादर आई शुड से वी ऑल, ये जितने जल्दी हम अपने दिमाग में लगाएंगे उतना हमारे लिए बेटर होगा। मेरा वर्क प्लेस वहां पे है,
मैं वहां जाता हूं, काम करता हूं, घर पे रखता हूं, काम की जगह पे काम करता हूं। वर्क प्लेस में काम ही होता है, बाकी कुछ नहीं होता। नो गॉसिपिंग, नो फालतू टॉक, नो एक्स्ट्रा टॉक, काम के साथ में काम, एंड दैट्स द एंड ऑफ द स्टोरी। ये अगर होगा तो मुझे लगता है कि बहुत सारी चीजें आसान होती, लेकिन ऐसा नहीं हो सकता। We being human beings, we are not robots, we are not machines. We being human beings, we obviously sit together, have a cup of tea together, discuss a lot of things. Family involve होती है, family का environment जैसा हो जाता है, and then we say 10-15 साल के बाद में, then we normally say that this is a part and parcel of my family. My workplace is my family. उसी को हम शायद belonging कहते हैं, उसी को हम शायद bonding कहते हैं, और तभी जाके हम बेहतर काम वहां पे कर सकते हैं। अगर ऐसा है तो मुझे लगता है कि we need to identify the roles we play at the workplace. हमारा रोल क्या है? What am I supposed to do at the workplace and what is the other person supposed to do at the workplace? ये आइडेंटिफाई करने के लिए दो शब्दों का इस्तेमाल मैं करूंगा। We need to identify the difference between jealousy and envy. ध्यान में रखिए। अब जेलसी का मतलब होता है ईर्ष्या, और एनवी का मतलब होता है मत्सर। दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक है, जमीन आसमानचा फरक है। दोनों नकारात्मक शब्द वैसे देखा जाए तो, दोनों नेगेटिव वर्ड्स है, लेकिन दोनों में जमीन आसमान का फरक है। क्या बोलता है जेलसी? क्या बोलती है? ईर्ष्या ज्याला आपण म्हणतो, ती काय म्हणते, याच्याजवळ माझ्यापेक्षा जास्त आहे म्हणून मला जो प्रॉब्लेम होतोय त्याला मी ईर्ष्या म्हणतो। आणि ब्रॅकेटमध्ये याच्यापेक्षा जर माझ्यापेक्षा याच्याजवळ जर जास्त आहे तर माझ्याकडे कमी काय हे मी शोधायचा प्रयत्न करतो। I most of the times in jealousy, I most of the times try to introspect myself what is lacking within me. ठीक है, पण जिथे मत्सर असतो, because most of the psychologists say whenever there is an harassment at the workplace, it is associated with the word power. Somebody's power over somebody else. कोई एक व्यक्ति दूसरे व्यक्ति के ऊपर ओवर पावर करने की, अथॉरिटी दिखाने की, अननेसेसरी डोमिनेट करने की जब कोशिश करता है तो हरासमेंट होता है। अब वो फिजिकल हरासमेंट है, वो इमोशनल हरासमेंट है, मेंटल हरासमेंट है, देयर आर डिफरेंट पार्ट्स एंड टाइप्स लाइक उषा मैडम हैज टॉक्ड अबाउट। बट हरासमेंट का वर्ड का डायरेक्ट संबंध जो है वो पावर से है, और पावर का संबंध जो है वो जो वर्ड मैं बोल रहा हूं ज्याला आपण मत्सर म्हणतो, इस मत्सर से है। ईर्ष्या काय म्हणते, याच्यापेक्षा याच्याजवळ माझ्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे माझ्याकडे काय कमी आहे ते मी शोधून माझी रेष वाढवायचा मी प्रयत्न करणार, ही ईर्ष्या म्हणते। उसकी साड़ी मेरी साड़ी से सफेद क्यों, तो मैं अपना साबुन चेंज करके साड़ी मेरी सफेद करने की कोशिश करती हूं। सोप्या भाषेत सांगायचं। आय होप यू आर गेटिंग व्हॉट आय एम सेइंग। मत्सर काय म्हणतो, याला माझ्यापेक्षा नेहमीच जास्त मिळतं। बघा फरक आहे बरं। मत्सर काय म्हणतो, याला माझ्यापेक्षा नेहमीच जास्त मिळतं, ब्रॅकेट मध्ये माझ्यापेक्षा याला कमी मिळायला हवं। So I will try to dominate this individual when I feel or when I envy that person. आप कोई भी आईसीसी के पास में आई हुई कंप्लेंट को अगर आप आराम से देखेंगे तो उसमें ये दो चीजों में से कोई तो भी एक चीज आपको दिखाई देगी, और अगर थोड़ी सी भी एनवी उसमें है तो वो कंप्लेंट का स्वरूप ऐसा बड़ा रहता है। बिकॉज I want to overpower that individual or I want to supersede that individual, ही भावना प्रगर्धाने त्याच्यामध्ये असते। Primarily, this is the feeling or this is the thing which comes in the complaint. So मुझे ऐसा लगता है कि let us be jealous rather than being or trying to be envying somebody. सामने वाले का सक्सेस को हमको एनवी करने की क्या जरूरत है? अपनी रेस को, अरे आपल्या एबिलिटीला, आपल्या कॅपॅसिटीला, आपल्या क्वालिफिकेशन्सला, आपल्या पगारात तू इतकं वाढव की समोरच्याला ऑटोमॅटिकली ते वाटायचं ते वाटेल ना।
why you want to suppress or why you want to make that person feel low. ही attitude जिथे आहे तिथे प्रॉब्लेम येतो. आणि ही attitude ज्या लोकांमध्ये असते त्या लोकांमध्ये एक प्रायमरी इन्फिरिटी कॉम्प्लेक्स असतो. अँड दे कीप ऑन अक्युजिंग देमसेल्फ की माझ्यामध्ये कसं कमी आहे हे ते नेहमी दाखवून सिंपथी गेन करायचा प्रयत्न करतात. सो व्हॉट वी नीड टू डू एज अ पर्सन हु इज वर्किंग एट द वर्क प्लेस, वी नीड टू आइडेंटिफाई पीपल अराउंड अस. अपने आसपास के लोगों को हम ऑब्जर्व करते हैं, देखते हैं. अब उनका एनालिसिस करने की शुरुआत करो. जज मत करो उनको, एटलीस्ट एनालिसिस करने की शुरुआत करो. ये शुरुआत भी अगर आप करते हो तो you can reduce down your and you can reduce down the other people's harassment. I have seen colleagues telling each other की अरे तिच्याकडून जरा वाचून राहा बरं, ती अशी अशी आहे. Now this doesn't mean I have heard it because I am in Mahila Mahavidyalaya, so I keep on hearing so many number of things. So we talk about people, we don't talk about work. And the moment we start talking about people, obviously the word harassment comes in very, very, very dominantly. And त्याच्यासाठी बहुत important है. Accusation always leads to denial. If you accuse somebody, right from childhood आप देखने की कोशिश करो. किसी भी इंडिविजुअल को आप बोलोगे ये कोनी फोड़ला है, पहला था, अब मैंने नहीं किया. I have not done anything. And that is the only reason why everybody says कि you deny whenever you are being accused. So आपकी जो ICC है वो ICC इसीलिए बनी है कि म्यूचुअली अमिकेबली ये समझा जाए कि वाकई में ऐसा कुछ हो रहा है या हुआ है, या there is a some reason or some place for the enemy and there is some problem with the person who is a complainant. जो अपने आप को विक्टिम बताने की कोशिश कर रहा है उसके साथ तो कहीं कोई प्रॉब्लम नहीं है. ये आइडेंटिफाई आईसीसी करती है. दैट इज द रीजन व्हाई आईसीसी इज वेरी पावरफुल एंड वेरी वेरी इंपॉर्टेंट. क्योंकि आगे में अगर केस आगे जाती है, मतलब अगर वो विक्टिम, अगर वो इंडिविजुअल जिसकी कंप्लेंट है वो आईसीसी से सेटिस्फाइड नहीं है, ही कैन फर्दर गो, प्रोविजंस है. और वो अगर आगे जाता है तो फिर आईसीसी के ही पहला जो रिपोर्ट जाएगा उस रिपोर्ट से ही बाकी की सारी चीजें होती है. और इसीलिए दैट इज द रीजन व्हाई रादर देन गोइंग इन फॉर द करेक्टिव एक्शंस, वी नीड टू फोकस, वी नीड टू ट्राई ऑन द प्रिवेंटिव वंस. और प्रिवेंशन के लिए मैंने 4 चीजें आपसे शेयर की है. नंबर 1, आइडेंटिफाई द पीपल अराउंड यू, अंडरस्टैंड देम अराउंड यू. नंबर 2, एबीसी एनालिसिस करने की शुरुआत करो. आइडेंटिफाई द राइट पर्सन whom you would like to be the friend or like to be a better friend in future. Number 3, identify the difference between envy and jealousy. And number 4, need to become emotionally mature. ऐसा हमेशा पाया गया है और देखा गया है और बोला गया है कि जो इमोशनली इमैच्योर लोग होते हैं उनको हरास करना बहुत आसान होता है. It is very easy to harass people who are emotionally disturbed easily. Emotionally immature जो होते हैं, जिनका इमोशनल इंटेलिजेंस कंपैरेटिवली कम है, या जो अपने इमोशंस को नहीं समझ सकते, जो आपल्या ज्या व्यक्ती आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवू शकत नाही किंवा ताबा ठेवू शकत नाही, त्यांच्यासोबत हॅरॅसमेंट सगळ्यात जास्त होते. सो इफ यू आर इमोशनली स्टेबल, इफ यू आर इमोशनली कंफर्टेबल, I don't think anybody will be daring to harass you. So I'm really very much thankful to everyone for patiently listening me. ये 4 चीजों के साथ में अगर आप चलोगे, I am very much confident कि you will be able to have a preventive action over this kind of problem what happens at the workplace sometimes. Thank you, Rashmi Madam, for inviting me. Thank you, Dr. Zohri sir, for giving me an opportunity to talk to your students and teachers. Thank you, sir. Thank you, sir. Any questions of yours, please let me know. Thank you, sir. Questions? All the thought process of growth, what does it mean? Is also if you eventually will start addressing those concerns and those changes and then start seeing
Yeah, I had one question with Amar sir. I wanted to ask. Sir, are Yes, you go on. taking questions? हाँ, आई एम टेकिंग क्वेश्चन, देयर इज नो प्रॉब्लम। पुनीता तिवारी मैडम की आवाज नहीं आ रही है। Okay, अगर उनको okay. चाहिए तो शी कैन टाइप द क्वेश्चन इन द चैट बॉक्स। Is it clear now? या आपकी आवाज सही है, लेकिन पुनीता मैडम की आवाज नहीं आ रही है। पुनीता मैडम आप ही बात कर रहे हो? हाँ हाँ जी, मैं ही बात कर रही हाँ, हूँ। ठीक है फिर, ठीक है, ओके, बोलिए। हाँ। Emotional intelligence itself is a big topic that I know. You used so many times a word that a person, if the person is emotionally matured. जी। So my question here is, somebody may ask that it is very easy to say that the person should be emotionally matured type, and so many words have positive attitude and so many things. So is there any technique by which a person can push himself or herself towards the emotional maturity? Yes, 100%. There are different techniques. In fact, we can have an independent session on it. We can interact on that. मैं एक छोटी सी चीज आपसे शेयर कर रहा हूँ, वो अगर इम्प्लीमेंट करने की आप शुरुआत करते हो, आपका ऑडियो थोड़ा बंद कर दीजिए, क्योंकि कुछ नॉइज आ रहा है। या एक छोटी सी चीज अगर हम करने की शुरुआत कर देते तो इट इज वेरी इजी टू बी इमोशनली मैच्योर। ठीक है, कागज पेन का सहारा लेना बहुत जरूरी है। मैं अनफॉर्चुनेटली कागज पेन वाला मास्टर हूं, तो कागज पेन का सहारा लेना बहुत जरूरी है। कागज पेन लेके हमको बैठना है और कौन कौन सी भावनाएं, व्हाट आर द डिफरेंट इमोशंस वी कम अक्रॉस, इन विच सिचुएशंस, ये लिखना है। हाँ जी। फॉर एग्जाम्पल, प्रिंसिपल ने हम 4 लोगों को अपने रूम में बुलाया जी। प्रिंसिपल साहब ने हमको बुलाया और उन 4 लोगों के सामने, मतलब 3 लोगों के सामने, मेरे कोलीग्स हैं तीनों, इन 3 लोगों के सामने किसी और की गलती की वजह से मुझे भयानक तरीके से डांट दिया। ओके। हो सकता है ना ऐसा हो? जी जी। तो मुझे क्या महसूस होगा उस समय, मेरा क्या इमोशन रहेगा, ये आपको कागज पे लिखना है। ओके। We undergo around 40 to 50 emotional shades every day right from waking up in the morning. ये आइडेंटिफिकेशन की शुरुआत इमोशनल मैच्योरिटी की तरफ होती है। यस। इसकी शुरुआत आप कर दीजिए। हम महीने भर के बाद में बात करेंगे, यू विल बी इन अ डिफरेंट वे टू स्पीक। ओके, थैंक यू। आई कैन गारंटी आपका इमोशनल मैच्योरिटी बढ़ा हुआ रहेगा। ओके। या एनीथिंग एल्स? थैंक यू सर। Thank you, sir. Thank you very much for your wonderful guidance. It was really eye-opening speech. आता 15 तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढला असल्यामुळे प्रत्येकाला ABC लिस्ट करण्यासाठी भरपूर वेळ आहे, तरी सर्वजण अशी लिस्ट तयार करतील आणि आपल्या आयुष्यातील A लिस्ट मधील कोण व्यक्ती आहेत ते शोधून काढतील। आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही नक्कीच आमच्या महाविद्यालयातील वातावरण स्वस्थ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद सर। त्यानंतर मी अध्यक्षीय भाषणासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर MP ढोरे सरांना आमंत्रित करते। प्लीज सर। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे दैवत डॉक्टर पंजाबराव उपाध्याय भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो। तसेच ज्यांच्या नावावर आपल्या नागपूर विद्यापीठाला नामकरण झालं आहे असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन स्मृतीस सुद्धा अभिवादन करतो। आजच्या या अवेअरनेस प्रोग्राम ऑन सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस या कार्यक्रमाचे गेस्ट स्पीकर्स ॲडव्होकेट उषा माणिकपुरे गुजर मॅडम आणि दुसरे वक्ते प्रोफेसर अमर दामले सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक अवचार सर, महाविद्यालयाच्या इंटरनल कंप्लेंट कमिटीच्या प्रिसाइडिंग ऑफिसर प्रोफेसर रश्मी उरकुडे मॅडम, इंटरनल कंप्लेंट कमिटीच्या मेंबर आणि आमच्या मार्गदर्शिका ॲडव्होकेट तेजस्विनी खाडे मॅडम, कमिटीचे आयसीसी कमिटीचे मेंबर प्रोफेसर आर्यन देशमुख सर,
ICCच्या मेंबर मिसेस अनुपमा मेंढे मॅडम आणि ज्या आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत त्या मेंढे मॅडम, उपस्थित व्हर्च्युअली उपस्थित महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मित्रांनो, आज योगायोगाने राणी अहिल्याबाई होळकर यांची सुद्धा जयंती आहे. प्रचलित चालीरीतींना बगल देत सर्वसामान्य आणि विशेषतः महिलांसाठी, महिलांच्या उत्थानासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी राणी अहिल्याबाई होळकर यांनी भरीव कार्य केले आहे. त्यांच्या प्रती सुद्धा मी आदरांजली अर्पण करतो. आजचा हा कार्यक्रम इंटरनल कंप्लेंट कमिटीच्या वतीने आयोजित केलेला आहे आणि जसं या आधी वक्त्यांनी सांगितलं की इंटरनल कंप्लेंट कमिटी ही प्रत्येक ठिकाणी अनिवार्य करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या 2013च्या कायद्यान्वये. कायदा कोणता आहे? लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा. आणि या अनुषंगाने आपल्याशी सर्वांशी हितगुज साधायसाठी आपण जे 2 थोर वक्ते आज आमंत्रित केले आहेत त्याच्यामध्ये मॅडम उषा गुजर माणिकपुरे आणि अमर दामले सर, दोघांनीही 2 वेगवेगळे पार्ट कव्हर केले आहे आजच्या या विवेचनात. जसं दामले सरांनी म्हटलं की कापा, करेक्टिव्ह ऍक्शन अँड प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन, तर याच्यामध्ये करेक्टिव्ह ऍक्शनचा पार्ट हा आपल्या उषा मॅडमनी कव्हर केला आणि प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनचा पार्ट दामले सरांनी कव्हर केला. या निमित्तानं मी दोघांचेही खूप आभार मानतो आणि अभिनंदन करतो की मॅडम उषा आणि दामले सर, आपण दोघांनीही आपला वेळात वेळ काढून खूप छान मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलं. या मार्गदर्शनामध्ये जसं CA म्हणजे करेक्टिव्ह ऍक्शन कव्हर करताना उषा मॅडमनी आपल्याशी हितगुज साधताना त्या अवेअरनेस अबाउट 2013 ऍक्टचे डिटेल्स आपल्याशी शेअर केले. त्यांनी हे सुद्धा सांगितलं किती सेक्शन्स आहे, किती चॅप्टर्स आहे. नंतर मॅडमनी जेंडर इक्वॅलिटीवर सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं आणि या कायद्याची गरज का पडली अशा विशाखा गाईडलाईन्सचा सुद्धा मॅडमने इथे उल्लेख केला आहे. आणि त्याचसोबत या कायद्याच्या अधीन असताना त्यामध्ये रिमेडी काय आहे, तर रिमेडी मध्ये पण मॅडमने 2 पार्ट सांगितले, एक सिव्हिल रिमेडी आणि क्रिमिनल रिमेडी. आणि सोबतच मॅडमने ICCचं इम्प्लिमेंटेशन करताना एम्प्लॉयरची काय जबाबदारी असते आणि एम्प्लॉयरने कसं कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट वर्कप्लेस मध्ये निर्माण करायला पाहिजे याची सुद्धा मॅडमनी आपल्याला माहिती करून दिली. मॅडम, आपले खूप खूप धन्यवाद. आपण खूप छान उद्बोधन केले. त्यानंतर दुसऱ्या पार्ट मध्ये आपले अमर दामले सरांनी आपल्याला सांगितलं की प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन मध्ये आपण काय वर्कआउट केलं पाहिजे. सरांनी सांगितल्याप्रमाणे ABC अनालिसिस करणं हे फार गरजेचं आहे आणि आताच आपल्या मेंढे मॅडमनी सुद्धा म्हटलं की 15 तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांना भरपूर वेळ आहे. तो लेट अस होपफुली प्रिपेअर दिस लिस्ट, ABC लिस्ट आपण प्रिपेअर करून सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्याचा अवलंब केला तर निश्चितच आपण या काही अप्रिय घटना घडतात त्या आपण टाळू शकतो. आणि सरांनी एक मुद्दा जो सांगितला, कामाशी काम ठेवणे. आता कामाशी काम ठेवणे हे म्हणायला ठीक आहे, पण जेव्हा आपण सरांच्या दुसऱ्या वाक्यामध्ये असं होतं की वर्क प्लेस सुद्धा एक फॅमिली बनते, तर तिथे ते कुठेतरी कॉन्ट्राडिक्ट होते आहे असं मला वाटतं. आणि सरांनी जो जेलसी आणि एनवीचा जो खूप छान उदाहरण देऊन ते आपल्याला सांगितलं ते खरंच सर्वांसाठी फायद्याचं आहे. आणि आता आजचा काळ जो आहे स्त्री पुरुष समानतेचा आहे, महिला कुठेही मागे नाही आहेत आणि कामाचे ठिकाण सुरक्षित ठेवणे ही आपली सर्वांची एक समाज म्हणून सर्वांची जबाबदारी आहे. प्रकर्षाने आपण सर्वजण प्रकर्षाने शैक्षणिक संस्थांची ती जबाबदारी खूप जास्त आहे आणि आपण सर्वजण शैक्षणिक संस्थांशी निगडीत असल्यामुळे आपल्यावरती शिक्षक म्हणून, पालक म्हणून खूप जास्त एक नवीन पिढीला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आपली आहे असं मी समजतो. या प्रसंगी आपल्या आजच्या दोन्ही वक्त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. मी माझ्या वैयक्तिकरित्या आणि संस्थेच्या वतीने सुद्धा मॅडम उषा आणि
दामले सरांचं आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपले असेच मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभत राहील आणि आपल्या मार्गदर्शनाशिवाय असे कार्यक्रम आम्ही कधीच घेऊ शकणार नाही. यानंतर कार्यक्रमाच्या सांगता करण्यासाठी, कार्यक्रमाचे कन्क्लुडिंग रिमार्क्स देण्यासाठी व आभार प्रदर्शन करण्यासाठी मी प्रोफेसर RN देशमुख सरांना आमंत्रित करते. सगळ्यांना नमस्कार माझा. नमस्कार सर. सर्वप्रथम मी आपले श्रद्धास्थान आदरणीय भाऊसाहेब देशमुख यांना आदरांजली अर्पण करतो. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो. आता आपण या लोकांची नावं घेतो म्हणजे काय, खरं म्हणजे ICCचं कामच नाही कॉलेजमध्ये. या लोकांचं जर आचरण आपण अंमलात आणलं, मला असं वाटते फक्त आपण नावं घेण्यापुरतं कधी कधी करतो असं वाटते का, तो एक क्वेश्चन मार्कच आहे. त्यांचं जर आचरण आपण खरंच व्यवस्थित आणलं ना मनामध्ये, आपल्यामधले भेदभाव सगळे नष्ट होतात आणि जो आपण म्हणतोय की एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सगळा आदरायुक्त राहतो. असो, तो भाग वेगळा आहे. पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना, पण त्याच्यावरती एक प्रकाश झोतात हा विषय आणलेला आहे. ऍक्च्युअली हा विषय सुद्धा उच्चारणे मला लाज वाटतं. सेक्शुअल हरासमेंट ऍट वर्कप्लेस एवढा सेन्सिबल आणि संवेदनशील हा विषय आहे. मी तर म्हणतो हा उच्चारायला लाज वाटतो म्हणजे आपल्याला करायला सुद्धा मनामध्ये लाज वाटली पाहिजे. काही की बेसिक गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत की त्या आचरणामुळे चांगल्या होतात. असो, या कार्यक्रमाला आपल्याला अध्यक्ष म्हणून आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य ढोरे सर आपल्याला मिळालेले आहे. ढोरे सरांबद्दल मी एवढंच बोलेल, ढोरे सरांसारखंच उदाहरण जर एखादं आपल्या कॉलेजमध्ये असलं तर तिथलंही वातावरण कंड्युसिव्ह राहील. ही व्यक्ती खऱ्या अर्थाने इमोशनली मॅच्युअर्ड आहे. जो विषय सरांचा होता, दामले सरांचा, आणि मला वाटतं त्यांचा PhD थेसिस त्याच्यावरती सबमिट झालेला आहे. इमोशनली मॅच्युअर्ड हा एकदम महत्वाचा टप्पा सरांनी बोलले आहे. आणि एवढं बॅलन्स सरांमध्ये असल्यामुळे सरांचं जर आचरण आपण ठेवलं सगळ्यांनी तर मला वाटतं कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर ऑटोमॅटिक तयार होतं कॉलेजमध्ये. आणि ते प्रामुख्याने आमच्याकडे आहे कारण आमचा प्रमुखच इमोशनली मॅच्युअर्ड आहे. त्यात काही वावगं ठरणार नाही. आणि त्यांचं बोलायची पद्धत म्हणजे सगळ्यांची अदबीनं बोलतात, कोणाला कमी लेखत नाही वगैरे वगैरे, आणि कुठलंच एक्झॅगरेट करत नाही किंवा कोणाचा अपमान करत नाही. मला तरी ते आढळलेलं नाहीये. याच्यामध्ये स्तुतीचं नाहीये पण एक सांगतोय, पण एक त्यांच्या लिडरशिपमध्ये हे कॉलेज अगदी सिस्टमॅटिक मॅनरमध्ये रन होत आहे. आणि केव्हाही एक मोटिवेटिंग पर्सनॅलिटी आहे ती. त्यांनी आता आपल्या प्रेसिडेन्शियल स्पीचमध्ये बोललेच ते की या जर गोष्टी आपण आचरणात आणल्या तर खरोखर आपल्यातला दुरावा नष्ट होईल. सर, तुमचे धन्यवाद. एक वैचारिक अधिष्ठान आम्हाला तुमच्या रूपानं मिळालेलं आहे आणि छान तुम्ही इथे उद्बोधन केलेलं आहे. आणि आपले मोस्ट व्हॅल्युएबल गेस्ट ज्यांच्याकडे मी येणार आहे, ॲडव्होकेट उषा माणिकपुरे मॅडम, अमर दामले सर. खरंच आपण नशीबवान आहे की खूप चांगले आपल्याला पाहुणे मिळाले आज. प्रामुख्याने माणिकपुरे मॅडम बद्दल बोलेल मी. शी इज अ फॉर्मर असिस्टंट गव्हर्नमेंट प्लीडर ॲट सेशन कोर्ट नागपूर अँड शी हँडल्ड नंबर ऑफ क्रिमिनल केसेस अँड सिव्हिल नेचर डिस्प्यूट सक्सेसफुली. म्हणजे खरं म्हणजे एक चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्याला मिळालेलं आहे. मॅडमनी व्यवस्थित सगळ्या लॉज वरती फोकस केलेला आहे. हे लॉज आपल्या प्रोटेक्शनसाठी आहे. त्या लॉजचा दुरुपयोग व्हायला नको. मला वाटते उरकुडे मॅडमनी छान कविता पण म्हटलेली आहे कुठेतरी, गलत सोच से सैलाब में न बदल जाए गलत सोच, आणि नारी तू भी बेवजह किसी पे इल्जाम मत लगा. म्हणजे आता हे इथे लागू होतं बरं. म्हणजे या कायद्याचा खरोखर आपण अंमलात आणायचं की नाही हे आपणच ठरवायला पाहिजे. म्हणजे किती महत्वाचं आहे या गोष्टी. त्यांनी या सगळ्या याच्यावरती फोकस केलेला आहे. खरं म्हणजे डिफरंट लॉज कसे आले, जो पॉश ऍक्ट म्हणून आलेला आहे, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हरासमेंट ऍक्ट, तो 30 सेक्शन्स मध्ये डिवाइड केला आहे. त्याचे 8 चॅप्टर सुद्धा आहेत. आणि सुरुवात झाली त्या अंगणवाडी वर्कर पासून राजस्थानमध्ये जी होती
तिच्यामुळे तो अंमलात आणला गेलेला आहे अँड शी वॉज विक्टिम दॅट टाइम. आणि त्याला एक मूर्त स्वरूप मिळालेलं आहे. मोलेस्टेशन व्हायला नको, काही सेक्शुअल रिमार्क्स व्हायला नको, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये फार महत्वाचं आहे की आपलं इमोशनल मॅच्युरिटी. आणि याच्यासाठी मला तरी वाटते की थोडंसं आपण अध्यात्माकडे वळायला हरकत नाही. जर आपण सोल कॉन्शियस राहिलो ना तर या गोष्टी येणार नाहीत. आपण सगळे कसे बॉडी कॉन्शियस आहे, आपण थोडंसं व्हर्च्युअल याच्यामध्ये राहतो. पोर्नोग्राफीचा विषय त्यांनी घेतलेला, हा पोर्नोग्राफीचा विषय त्याच्यामध्येच येतो. वी आर बॉडी कॉन्शियस. बॉडी कॉन्शियसनेस जर आपण बाजूला ठेवला, जर आपण सोल कॉन्शियस झालो, तर मला वाटतं हे ऍक्ट लागू करायची आवश्यकता नाही. याच्यासाठी तुम्हाला खरोखर ते क्रांतीचीच गरज आहे. आणि थोडंसं आध्यात्मिक अधिष्ठान सुद्धा आम्ही आमच्या महाविद्यालयात रुजवू पाहतोय. या माध्यमातून लोकांचं आचरण तरी सुधारेल. आणि सुदैव असं आहे की आमच्याकडे या प्रकारचे लोक नाही आहेत, पण तरीही कोणावरती 100% भरोसा ठेवता येत नाही या जगामध्ये. कोण कसं आहे, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहे, त्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोच आहे. थँक्यू मॅडम. आय एक्सटेंड हार्टफेट थँक्स टू यू. देन प्रोफेसर दामले सर, काय बोलावं या माणसाबद्दल. ग्रेट ग्रेट स्पीकर. माय डीप सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड सर. आणि दामले सरांचं दामले सरांबद्दल बोलायचं झालं सर, मी तुमच्याकडे आलो आहे जेव्हा माझी मुलं लहान होती ना, तर त्यांना घेऊन तुमच्या त्या सेतूमध्ये आलो आहे मी. आणि तुमचं सेतूचं काम पाहून मी खरोखर भारावून गेलो आहे. स्नेहाताईंनाही माझे सांगाल, मेसेज सांगाल, निरोप सांगाल. स्नेहाताईंचं आणि तुमचं काम पाहून तर आम्ही कधी भारावून गेलो आहे. रिअली इज अ व्हर्सटाईल पर्सनॅलिटी. खूप छान मार्गदर्शन केलं त्यांनी. त्यांचे बघा ना तुम्ही, 3000 प्रोग्राम्स त्यांनी गोल सेटिंग वरती घेतलेले आहे. सेल्फ मोटिवेशन, स्ट्रेस मॅनेजमेंट ऍट दिस यंग एज. शी इज अ बॅचमेट ऑफ उरकुडे मॅडम. मला उरकुडे मॅडमने सांगितलं की हे बॅचमेट आहे. म्हणजे या इतक्या वयामध्ये जर त्यांना इतका स्वतःच आहे की बाबा समाजाप्रती जे की हा समाज दुरुस्त झाला पाहिजे, ह्याच्यामध्ये काहीतरी सेन्सिबल काही घटना घडल्या पाहिजे. सर खरोखर तुमचं मी आभार मानेल तेवढं कमीच आहे. तुम्ही जे सांगितलं की परसेप्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आयडेंटिफाय करा लोकांना. तुम्ही छान म्हटलं की धोका वही देते जिनको हम पहचानते हैं. एकदम सही बात फरमाई सर आपने. आणि या एबीसी अनालिसिस मध्ये बघा, तुम्ही म्हटलंय की ए मध्ये जे अनकंडिशनल जे हेल्प करतात अशा लोकांना तुम्ही तिथे पुट करा. आणि सी मध्ये ज्यांच्याकडनं आपल्याला मदत मिळत नाही, पण मी तो म्हणतो ए पेक्षा ते सी वाले फार डेंजरस आहे, त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊया आपण. त्या एबीसी मधला सी हा जास्त घातक आहे. अरे ए हे आपल्याला अनकंडिशनल हेल्प करतातच, पण हा सी काय करेल याचा भरोसा नाहीये. तर या एबीसी वरती फार चांगलं विवेचन तुम्ही अनालिसिस केलेलं आहे. हॅट्स ऑफ टू यू सर. आणि नंतर जेलसी आणि एनव्ही. या जेलसी आणि एनव्ही, ईर्ष्या आणि मत्सर कोणाकडे येतो, जिथे इमोशनली मॅच्युरिटी नाहीये. आणि परत एकदा सांगतो, इमोशनल मॅच्युरिटीसाठी तुम्हाला सोल कॉन्शियस होणं फार आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला इमोशनल मॅच्युरिटी येणार आहे. अँड दीज आर ऑल दी वेस्ट थॉट्स. ऍक्च्युअली दीज आर ऑल दी वेस्ट थॉट्स. मी याला वेस्ट थॉट्स म्हणेन. हे पॉझिटिव्ह थॉट्स कुठल्याच प्रकारात मोडले जात नाही. या वेस्ट थॉट्स मध्ये जर आपण जास्त वेळ घालवला, आपला बराच वेळ विचार, आता न विचार केल्यासारखाच बरा आहे तो. माझा जो शब्द नाही बोलायला, की आपण खूप टाइम वेस्ट करतो कॉलेजमध्ये वेस्ट गोष्टींमध्ये. आणि त्यासाठी इमोशनली स्टेबल होणं फार फार आवश्यक आहे. सो थँक्यू व्हेरी मच सर. यू स्पेअर व्हेरी व्हॅल्युएबल टाइम फ्रॉम युअर बिझी शेड्यूल. आता काय सगळं सुरळीत जर झालं तर तुम्हाला ऑफलाईन आम्ही आमच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलवू आणि विद्यार्थी तुमच्या समोर बसले राहतील, तेव्हा मला खूप आनंद होईल. आमच्या प्राचार्यांना सुद्धा आनंद होईल. सर, प्राचार्यांच्या आणि कॉलेजच्या वतीने तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. नंतर आमच्या प्रिसाइडिंग ऑफिसर रश्मी उरकुडे मॅडम. छान कविता म्हटली त्यांनी. खरं खंबीर महिला आहे. आम्हाला आयसीसीला अगदी खंबीर महिला मिळालेली आहे. आणि खरोखर त्यांचं मेटिक्युलस प्लॅनिंग पाहून मलाही वाटते की त्या बराच वेळ कुठल्याही कामासाठी घेतात. तो बराच वेळ का घेतात, तर मेटिक्युलसली करतात. कुठला असं लूप होल्स तिथे ठेवत नाहीत. व्हेरी मेटिक्युलसली प्लॅनिंग अँड एक्झिक्यूट द ऍक्टिव्हिटीज. आणि शी टूक व्हेरी पेन टेकिंग एफर्ट्स फॉर द सक्सेस ऑफ दिस इव्हेंट. सो
Thank you very much, madam. I am very grateful to you. Then my sincere thanks to our ICC teammates. आमच्या खाडे मॅडम म्हणजे आमच्यासाठी आदर्श आहेत. शी इज अ मदरली फिगर फॉर अस अँड ऑलवेज रेडी टू गाईड अस. म्हणजे केव्हाही त्यांच्या घरी जा, मस्त सरही स्वागत करतात आणि मॅडमही स्वागत करतात. आणि कुठलंही क्रुशल मॅटर असो आम्हाला इतक्या व्यवस्थितपणे ते सांभाळून घेतात आणि व्यवस्थित सांगतात की आम्हाला त्या ICC कमिटीतर्फे आम्ही त्यांच्याकडे जातो ना अगदी सॅटिस्फाईड होऊन जातो. खूप चांगलं व्यक्तिमत्व. थँक्यू सो मच मॅडम. नंतर आपल्या मेंढे मॅडम, या मेंढे मॅडम तर बाबा केव्हाही रेडी असतात. आमच्या कॉलेजचं कुठली ऍक्टिव्हिटी असो कम्पेअरिंग साठी मेंढे मॅडम फिक्स आहेत. मग त्या कॉलेज काउन्सिलचा प्रोग्राम असो की कुठलाही असो, शी इज ऑलवेज रेडी टू ऍक्सेप्ट एव्हरी चॅलेंज अँड टूक स्पेशल एफर्ट्स फॉर द सक्सेस ऑफ दिस इव्हेंट. थँक्यू सो मच मॅडम. अँड लास्ट बट नॉट लिस्ट अवर ऑनलाईन की मास्टर केजे सर. केजे सरांच्या रूपाने मी म्हणतो एक चांगलं रत्न आम्हाला मिळालेलं आहे. या ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज मध्ये मी बघून राहिलो 10-15 दिवस झाले. हा माणूस सतत कार्यरत आहे. म्हणजे ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज त्यामध्ये बसावंच लागतं. म्हणजे किती त्याच्यामध्ये काय म्हणतो त्याला तत्परता जी त्यांच्यामध्ये आहे, ती तत्परता पाहून तर आम्ही धन्य झालेलो आहे. सर तुमचे खूप खूप आभार. बिग थँक्स टू यू बेटा. अँड थँक्यू सर. त्याचप्रमाणे मी सगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आभार मानतो. नंतर आमचे विद्यार्थी जॉईन झालेले आहे, विद्यार्थ्यांसाठी तर हे खरं म्हणजे मेजवानीच होती. आणि खरं दामले सरांसारखे गेस्ट मिळणं हे आमचं नशीब आहे. त्यांनी छान मार्गदर्शन केलं. पण त्यांची मजा आपण सगळी घेऊ ऑफलाईन झाल्यानंतर. व्यवस्थित जर कोरोनाचा आपला इफेक्ट कमी झाला की त्यांना बोलू आणि पोरांना चांगलं मार्गदर्शन करून घेऊ. सो थँक्यू व्हेरी मच सर. सगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानतो, विद्यार्थ्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि ज्यांनी अप्रत्यक्षरित्या व प्रत्यक्षरित्या आम्हाला सपोर्ट केला त्यांचे सुद्धा आभार मानतो. मराठीत बोलताना थोडा त्रास होतो, समजून घ्या. आणि परत एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानून मी माझे कन्क्लुडिंग रिमार्क, म्हणजे हा फार मोठा टास्क आहे माझ्याकडे. कन्क्लुडिंग रिमार्क म्हणजे मी समजेल की चांगलं लाईव्ह डेलिब्रेशन चालू होतं त्याला स्टॉप करणे. असं वाटलं ऐकत राहावं, पण असो एक फॉर्मॅलिटी म्हणून आपल्याला हे करावं लागतं. सो थँक्यू सो मच. थँक्स टू वन अँड ऑल. सगळ्यांचे आभार. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. मी अध्यक्षांच्या संमतीने आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. आपण सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. लवकरच कोरोना संपेल अशी आशा करते व लवकरच आपण सर्व पुन्हा एकदा महाविद्यालयात एका फॅमिली सारखे एकत्र येऊन काम करू अशी आशा करते. धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू रश्मी मॅडम. थँक्यू सर. थँक्यू मॅडम.